गुड मॉर्निंग. चला स्टार्ट करू आपण. बघा आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये आहे आणि फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण इंडेक्स प्रॉपर्टीज ऑफ सॉइल बघतोय. पहिल्या 4 प्रॉपर्टीज आपण इथे डिस्कस केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये वॉटर कंटेंट आहे, युनिट वेट आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे, ठीक आहे, आणि पार्टिकल साइज डिस्ट्रीब्युशन पाहिला आपण. सो नेक्स्ट टॉपिक जो आहे, नेक्स्ट इंडेक्स प्रॉपर्टी याच्यामध्ये बघू आपण, दॅट इज कन्सिस्टन्सी ऑफ सॉइल. बघा फर्स्ट चॅप्टर मध्ये सगळ्यात महत्त्वाचे जर कुठले 2 पॉइंट्स असतील तर एक म्हणजे फेज डायग्रामच्या प्रॉपर्टीज आणि दुसरं म्हणजे कन्सिस्टन्सी ऑफ सॉइल. हे 2 पॉइंट्स जर सगळ्यात म्हणतो सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत. मॅक्सिमम क्वेश्चन्स तुम्हाला या पॉइंट्स वरती बघायला मिळतात परीक्षेमध्ये, ठीक आहे. सो ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. दॅट इज कन्सिस्टन्सी ऑफ सॉइल. लिहा हेडिंग द्या. 5th नंबर आहे आपला इंडेक्स प्रॉपर्टी. 5th नंबर इज कन्सिस्टन्सी ऑफ सॉइल. हेडिंग द्यायचं आहे सगळ्यांनी. लिहा कन्सिस्टन्सी ऑफ सॉइल. कन्सिस्टन्सी ऑफ सॉइल. बघा कन्सेप्ट समजून घ्या. कन्सिस्टन्सी ऑफ सॉइल काय आहे बघा. लेट अस अझ्युम करा, इमॅजिन करायचं आहे की 2 सॉइल आहेत, ठीक आहे. 2 सॉइल आहेत, एक ए सॉइल आहे आणि समजा एक बी सॉइल आहे. 2 सॉइल आहेत. एक जी सॉइल आहे, ठीक आहे, जी आपण कॉन्क्रीट बनवण्यासाठी वापरतो. मला सांगा कॉन्क्रीट बनवण्यासाठी कुठली सॉइल वापरतो आपण? विचार करा. मला सांगा कॉन्क्रीट बनवायचं आपल्याला, कॉन्क्रीट बनवण्यासाठी आपण कोणती सॉइल वापरतो? आपण वापरतो फाईन सँड. अरे बाबा, सँड ही एक प्रकारची सॉइल आहे ना रे, ठीक आहे. सो जी कॉन्क्रीट बनवण्यासाठी वापरतो दॅट इज सँड. सो फाईन सँड म्हणतो मी याला इथे, ठीक आहे, फाईन सँड. आणि अजून एक सॉइल जी आहे, ठीक आहे, एक ब्लॅक कलरची सॉइल आपण जी वापरतो, जो पॉट्स बनवण्यासाठी वापरतात, ठीक आहे, जी पॉटर यूज करतो, ठीक आहे. आणि जो पॉटर आहे तो काय करतो, ब्लॅक सॉइल जे आहे ते यूज करून काय करतो, त्याचे पॉट्स बनवतो, लक्षात घ्या, ठीक आहे. मग एक जो आहे तो काय आहे, जी सॉइल पॉट्स बनवण्यासाठी वापरतात ती जी सॉइल आहे ब्लॅक सॉइल, ठीक आहे. याचा अर्थ क्लेई सॉइल, बरोबर. याचा अर्थ जे आहे ते कोण वापरतो, तो क्लेई सॉइल वापरतो आणि काय करतो तर पॉट्स बनवतो, लक्षात घ्या. सो या 2 सॉइलना आपण थोडंसं कम्पेअर करूया. एक आहे की जे आपण कॉन्क्रीट बनवण्यासाठी वापरतोय आणि एक जे आहे क्ले सॉइल, जी ब्लॅक कलरची सॉइल आहे, ज्याचा वापर करून आपण काय बनवतो, पॉट्स बनवतो. पॉटर जो आहे त्याचे पॉट्स बनवतो, ठीक आहे. आता लेट अस अझ्युम करा, बघा या दोन्ही सॉइलमध्ये प्रॉपर्टीज मध्ये थोडा डिफरन्स कसा येतो बघा, ठीक आहे. लेट अस अझ्युम करा एक ग्लास आहे. माझ्याकडे ग्लास आहे इथे, बघा हा जो आहे हा ग्लास आहे, ठीक आहे. या ग्लास मध्ये काय आहे, आता वॉटर आहे, लक्षात घ्या, ठीक आहे, वॉटर आहे. समजा याच्यामध्ये मी सँड मिक्स केलं, याच्यामध्ये मी काय करा, सँड मिक्स केलं, ठीक आहे. मला सांगा जर मी सँड मिक्स केलं तर मला सांगा हा जो सँड आहे थोड्या वेळाने सेटल होईल. अरे माणूस सेटल होईल का नाही? सँडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जास्त आहे, सो काय होईल याच्यामध्ये, तो सेटल होईल, लक्षात घ्या, ठीक आहे. आता जर या ग्लासला बघा हा असा आहे, मी जर असा आहे हा ग्लास, मी याला जर असं केलं 90 डिग्रीने समजा टिल्ट केलं, 90 डिग्रीने मी जर टिल्ट केलं तर मला सांगा खाली पाणी पडेल का नाही? पाणी पडेल. पण मला सांगा सेटल झालेला जो सँड आहे तो खाली पडणार नाही, लक्षात घ्या, बरोबर आहे. मी जर या ग्लासमध्ये वॉटर आहे, याच्यामध्ये मी सँड मिक्स केलं, सँड हा खाली सेटल होईल. आता मी जर या ग्लासला 90 डिग्रीने टिल्ट केलं, 90 डिग्रीने टिल्ट केलं तर काय होईल, मला सांगा पाणी तर सांडेल याच्यामध्ये, बरोबर आहे. पण याच्यामध्ये सेटल झालेला सँड जो आहे तो खाली पडणार नाही, लक्षात घ्या. पण आता त्याच्याच ऐवजी समजा हा सेम ग्लासमध्ये काय करा की सँडच्या ऐवजी काय करा, क्ले टाका. क्ले टाका, काळी माती आपली जी आहे, ठीक आहे, सिल्ट किंवा क्ले टाका, ठीक आहे. आता क्ले टाकलं, मला सांगा क्ले जो आहे तो सेटल होईल का? नाही, क्ले हा जो आहे तो सेटल होणार नाही, लक्षात घ्या. आता मला सांगा ज्यावेळी, बघा मी काय म्हणतोय, ज्यावेळी तुम्ही क्लेला टाकाल, आता काय करा, या ग्लासला सेम 90 डिग्रीला टर्न करा, 90 डिग्री टर्न करा. जर तुम्ही या ग्लासला 90 डिग्रीला टर्न केलं तर मला सांगा पाण्याबरोबर क्लेचे पार्टिकल्स पण सगळे बाहेर पडतील. क्लेचे पार्टिकल्स पण सगळे बाहेर पडतील, लक्षात घ्या, बरोबर आहे. जनरली आपण बघतो रिव्हर वॉटर जे आहे टर्बिड इन नेचर असतं. का असतं बरं? इट इज बिकॉज ऑफ सिल्ट अँड क्ले. इट इज बिकॉज ऑफ सिल्ट अँड क्ले. याचा अर्थ मला सांगा सँड फ्लो होणार नाही, पण सिल्ट जे आहे, क्ले जो आहे तो फ्लो होतो, बरोबर आहे. जे अंदमान निकोबार मध्ये जे बीचेस आहे, इट इज मेड ऑफ, म्हणजे काय, त्याच्या खाली सँड आहे. पाणी क्लिअर का दिसतं? कारण त्याच्यामध्ये सँड आहे. सँड जे आहे ते सेटल झालेले आहे, लक्षात घ्या. त्यामुळे पाणी जे आहे ते क्लिअर दिसतं. आपल्या ज्या नद्या आहेत ते काय असलं, हायली टर्बिड इन नेचर असतं. का? कारण त्याच्यामध्ये सिल्ट आणि क्ले जे पार्टिकल्स आहेत, बरोबर, दे आर इन सस्पेन्शन. त्यामुळे तुम्हाला हे पार्टिकल, हे जे रिव्हरचं पाणी जे आहे ते काय दिसतं, टर्बिड इन नेचर दिसतं, लक्षात घ्या, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये एक प्रॉपर्टी पाहिली आपण, काय की ग्लास म्हणजेच काय, इथे सँड फ्लो होणार नाही, पण क्ले जो आहे तो काय करेल, फ्लो करेल, लक्षात घ्या, बरोबर आहे. ओके, सो याच्यामध्ये आपण एक पॉईंट पाहिला, ठीक आहे. दुसरा पॉईंट असा आहे, समजा ही सॉइल
समजा क्ले सॉइल आहे, ठीक आहे, क्ले सॉइल जी पॉटर यूज करतो पॉट्स बनवण्यासाठी, त्या सॉइलचा आपण जनरली थ्रेड बनवू शकतो. लहानपणी खेळलो असेल आपण, असं लक्षात घ्या, ठीक आहे. थोडीशी सॉइल घेतो आपण आणि काय करतो, याला असं फिरवतो, लक्षात घ्या. सो काय बनेल, याचा थ्रेड बनतो, लक्षात घ्या, ठीक आहे. आता जी सॉइल पॉटर यूज करतो त्या सॉइल पासून थ्रेड बनेल, आणि थ्रेड बनणे इट इज नथिंग बट द प्लास्टिसिटी. थ्रेडचा बनणे इज नथिंग बट द प्लास्टिसिटी ऑफ सॉइल. याचा अर्थ सॉइलला आपण इथं इझिली डिफॉर्म केलं तर तो डिफॉर्म होतो. सर सॉइलला मी जर डिफॉर्म केलं असं तर तो डिफॉर्म होईल, लक्षात घ्या, विदाउट एनी क्रॅक और विदाउट एनी फ्रॅक्चर. बरोबर आहे. याचा अर्थ इट इज नथिंग बट द प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी काय, एखाद्या सॉइलला तुम्ही जर डिफॉर्म केलं तर तो डिफॉर्म होतो इझिली विदाउट एनी क्रॅक. सो इट इज नथिंग बट द प्लास्टिसिटी. बघा ना, जो पॉटर असतो तो थोडासा सॉइल घेऊन मोठा पॉट बनवतो. अरे टॉईज बघतो की नाही आपण, ठीक आहे, मातीचे टॉईज वगैरे, थोडासा सॉइल घेतो आणि त्याचे टॉईज बनवतो, लक्षात घ्या, ठीक आहे. इट इज बिकॉज ऑफ प्लास्टिसिटी ऑफ सॉइल. इट इज बिकॉज ऑफ प्लास्टिसिटी ऑफ सॉइल. पण मला सांगा सँड घ्या, सँड घ्या, ठीक आहे. सँड म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, बीच वरती आहात तुम्ही, ठीक आहे, बीच वरती सँड असं, लक्षात घ्या. ते सँड घ्या, सँडचा थ्रेड बनवता येईल का हो? नाही, सँडचा थ्रेड बनवता येणार नाही, लक्षात घ्या, ठीक आहे. याचा अर्थ सँड जो आहे इट इज नॉन प्लास्टिक सॉइल. सँड इज नॉन प्लास्टिक सॉइल. क्ले जो आहे इट इज अ प्लास्टिक सॉइल. प्लास्टिसिटी एक क्ले जवळ, सँड जवळ प्लास्टिसिटी नाही, लक्षात आहे. इट इज नॉन प्लास्टिक इन नेचर, ठीक आहे. पण या सँडचा तुम्ही लाडू बनवू शकता. बीच वरती तुम्ही खेळला असाल की या सँडचा आपण काय करतो, सँडला थोडंसं कॉम्पॅक्ट करतो असं आणि त्याचा लाडू बनवतो, पण थ्रेड नाही बनणार, लक्षात घ्या, ठीक आहे. सँडचा लाडू बनेल पण लाडू बनणे इज नॉट अ प्लास्टिसिटी. समजते ना, प्लास्टिसिटी याचा अर्थ तो इझिली डिफॉर्म व्हायला पाहिजे, ठीक आहे. आणि सँड हा इझिली डिफॉर्म होत नाही, तो लगेच क्रश होऊन जाईल, लक्षात घ्या, ठीक आहे. बघा ना, असं इमॅजिन करू शकता की बघा बीच वरती, ठीक आहे, समजा ड्राय सँड घेतली तुम्ही, ड्राय सँड घ्या, ठीक आहे, त्याचा लाडू बनवा आणि थ्रो करा. मला सांगा, थ्रो केल्यावर सँड पार्टिकल्स खाली स्प्रेड होऊन जातात लगेच. बीच वरची सँड जे आहे बघतो आपण, डायरेक्टली ते काय होऊन जातात, असे स्प्रेड होऊन जातात, लक्षात घ्या. पण मला सांगा ड्राय क्ले घ्या, ड्राय क्ले घ्या. क्ले म्हणजे काळी मातीचा म्हणतो ना घट्ट झालेला जो दगडासारखा असतो बघा, स्टोन, ठीक आहे. थ्रो करा त्याला थ्रो करा. मला सांगा, एका स्टोनगत बिहेव करेल तो, लक्षात घ्या. डोळे फुटतील त्याचे जर तुम्ही अंगावर मारलं तर, बरोबर आहे. याचा अर्थ बघा ड्राय कंडिशन मध्ये, आता मी हा जे ड्राय कंडिशनचं एक्झाम्पल सांगितलं, ड्राय कंडिशन मध्ये पण सॉइलचं बिहेवियर चेंज झालं. बघा तीन एक्झाम्पल्स घेतले, ठीक आहे. पहिल्या केसमध्ये सॉइल हा फ्लो करतोय, दुसऱ्या केसमध्ये सँडचा लाडू बनतोय, लक्षात घ्या, ठीक आहे. आणि जो क्ले पार्टिकल आहे तो थ्रेड बनतोय, लक्षात घ्या. तिसऱ्या कंडिशनमध्ये ड्राय कंडिशनमध्ये काय होईल, जो सँड जो आहे, ड्राय सँड घ्या, त्याचा लाडू बनवा, ज्याला फेका, काय होईल, स्प्रेड होऊन जाईल, ठीक आहे. पण क्ले जो आहे तो एक दगडासारखा ऍक्ट होईल, लक्षात घ्या, ठीक आहे. सो प्रत्येक कंडिशनमध्ये सॉइलचं बिहेवियर जे आहे ते काय होते, चेंज होते, लक्षात घ्या, ठीक आहे. आता हे जे मी काही डिस्कस केलं, या सगळ्यांना आपण प्रॅक्टिकली रिलेट करतो विथ कन्सिस्टन्सी. या सगळ्या गोष्टींना आपण जर रिलेट केलं प्रॅक्टिकली तर यालाच ऍक्च्युअली काय म्हणतो, तर आपण कन्सिस्टन्सी म्हणतो, लक्षात घ्या. कन्सिस्टन्सी याचा अर्थ काय बघा, कन्सिस्टन्सी इज द ईज इन डिफॉर्मेशन. कन्सिस्टन्सी म्हणजे काय, इट इज द ईज इन डिफॉर्मेशन. ईज इन डिफॉर्मेशन याचा अर्थ एखाद्या मटेरियलला तुम्ही किती इझिली डिफॉर्म करू शकता. एखाद्या सॉइलला आपण किती इझिली डिफॉर्म करू शकतो, ठीक आहे. डिफॉर्म करू शकतो याचा अर्थ हा इनडायरेक्टली डिग्री ऑफ स्ट्रेंथ सांगतोय. हा इनडायरेक्टली डिग्री ऑफ स्ट्रेंथ किंवा डिग्री ऑफ फर्मनेसला रिप्रेझेंट करतोय. फर्मनेस याचा अर्थ सॉइल सॉफ्ट आहे का, हार्ड आहे का, स्टिफ आहे, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कोण डिफाईन करतो, कन्सिस्टन्सी इनडायरेक्टली डिफाईन करतो, लक्षात द्या. सो इट डिफाईन्स द डिग्री ऑफ स्ट्रेंथ और डिग्री ऑफ फर्मनेस, ठीक आहे. फर्मनेस म्हणजेच स्टिफ, हार्ड आणि सॉफ्ट, ठीक आहे. बरं, जे आपण तिन्ही एक्झाम्पल पाहिले, ठीक आहे. फर्स्ट केसमध्ये क्ले, जो बघा क्ले बद्दल मी जर बोलत असेल, क्ले बद्दल बोलतोय तर बघा पहिल्या केसमध्ये आपण पाहिलं क्ले हा लिक्विड सारखा फ्लो करतोय ग्लास टिल्ट केल्यावर. सो याला इझिली डिफॉर्म करू शकतो, स्ट्रेंथ कमी असते, लक्षात घ्या, या पर्टिक्युलर कंडिशनमध्ये. सेकंड कंडिशनमध्ये पाहिलं आपण सॉइल हा एक प्रकारे स्टिफगत बिहेव करतोय. याचा अर्थ आपण त्याला डिफॉर्म करणं थोडंसं काय होईल, डिफिकल्ट होऊन जातं, स्ट्रेंथ वाढते, लक्षात घ्या. आणि थर्ड कंडिशनमध्ये ड्राय क्ले जर बघा हा स्टोनगत ऍक्ट होतो, याचा अर्थ स्ट्रेंथ अजून वाढते, याचा अर्थ तो हार्ड बनतो, लक्षात घ्या, बरोबर आहे. मग मला सांगा, हे जे मी पाहिलं आता हे सगळं क्ले मध्ये बघू शकतो, बरोबर आहे. सँड मध्ये आपण हे बघू शकत नाही, सँडचा थ्रेड बनणार नाही, सँड फ्लो करणार नाही, बरोबर आहे. सँड जो आहे दगडागत ऍक्ट होणार नाही, लक्षात घ्या, बरोबर आहे. सो हे सगळं आपल्याला कुठं बघायला मिळतं, ओनली फाईन ग्रेन सॉइल मध्ये. सो कन्सिस्टन्सी
एखाद्या सॉइलला इझिली डिफॉर्म करता येईल, हे कुणाला डिफॉर्म करता येतं, तर तुम्हाला फाईन ग्रेन सॉइल आहे. याचा अर्थ क्लेला तुम्हाला बघा ना, पहिल्या केसमध्ये तो लिक्विड सारखा फ्लो करतो, याचा अर्थ मला सांगा कन्सिस्टन्सी जास्त आहे तिथं, बरोबर आहे. इझिली तुम्ही त्याला डिफॉर्म करताय, लक्षात घ्या. ठीक आहे, पण सँड जो आहे तो खाली सेटल होत होता, बरोबर आहे. सो या केसमध्ये कन्सिस्टन्सी जो आहे, ठीक आहे, म्हणजेच काय, इझिली डिफॉर्म तुम्ही एका पर्टिक्युलर फाईन ग्रेन सॉइलला, याचा अर्थ क्ले किंवा सिल्टला इझिली डिफॉर्म करता येतं, लक्षात घ्या. पण कोर्स ग्रेन सॉइलला तुम्हाला इझिली डिफॉर्म करता येत नाही. ठीक आहे. सो या केसमध्ये कन्सिस्टन्सी जे आहे, इट इज नॉट डिफाईन्ड फॉर कोर्स ग्रेन सॉइल, इट इज ओनली डिफाईन्ड फॉर फाईन ग्रेन सॉइल. याचा अर्थ हा जो कन्सेप्ट बघतोय आपण, कन्सिस्टन्सी ऑफ सॉइल, इट इज ओनली डिफाईन्ड फॉर फाईन ग्रेन सॉइल. इट इज ओनली डिफाईन्ड फॉर फाईन ग्रेन सॉइल. समजतं कन्सेप्ट? ठीक आहे. सो पहिला डेफिनेशन लिहा. चला पहिला डेफिनेशन आपण स्टार्ट करूया. लिहा डेफिनेशन, लिहा, हे काही गरज नाही ते. हां, लिहा. फर्स्ट पॉइंट लिहा. कन्सिस्टन्सी लिहा. कन्सिस्टन्सी ऑफ सॉइल लिहा. कन्सिस्टन्सी ऑफ सॉइल is the relative ease with which soil can be deformed. Relative ease with which soil can be deformed. It also denotes the degree of firmness. It also denotes the degree of firmness याचा अर्थ, it also denotes degree of firmness of soil. म्हणा, सॉइल बद्दल बोलतोय आपण. दॅट इज सॉइल हार्ड आहे, स्टिफ आहे, ठीक आहे, की सॉफ्ट आहे. ठीक आहे, हा कोण डिफाईन करतो? सॉइलची कन्सिस्टन्सी डिफाईन करेल. ठीक आहे, याचा अर्थ इट इनडायरेक्टली डिनोट्स द स्ट्रेंथ ऑफ सॉइल. ब्रॅकेट मध्ये लिहा, इनडायरेक्टली असे लिहा. इनडायरेक्टली इट डिनोट्स स्ट्रेंथ ऑफ सॉइल. इनडायरेक्टली हा स्ट्रेंथ ऑफ सॉइलला काय करतोय, तर इथं डिफाईन करतो, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. आणि हा जो कन्सिस्टन्सी आहे, इट इज ओनली डिफाईन्ड फॉर फाईन ग्रेन सॉइल. ठीक आहे, लिहा. दिस टर्म is used only for fine grained soil. This term is used only for fine grained soil and is related with water content. Is related with the water content. ओके, चला नेक्स्ट. बघा, लक्ष द्या. बघा, समजून घ्या कन्सेप्ट काय. बघा, मी इथं एक्झाम्पलच्या फॉर्म मध्ये मी याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, बघा, लेट अस अझ्युम करा एक ड्राय सॉइल आहे. ड्राय सॉइल याचा अर्थ वॉटर कंटेंट किती आहे? 0. ठीक आहे, ओके. लेट ड्राय सॉइल आहे. बघा, इथं जो आहे हा ड्राय सॉइल आहे. फक्त फेज डायग्राम जे आहे ते व्यवस्थित समजून घ्या, बाकी काहीच याच्यामध्ये इम्पॉर्टंट नाहीये. हा जो आहे हा सॉलिड्स आहे, हा जो आहे तो काय आहे? एअर आहे. ठीक आहे, समजा हा जो आहे हा काय आहे? ड्राय सॉइल आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, ड्राय सॉइल आहे. मला सांगा, ड्राय सॉइल मध्ये हा जो आहे, दिस इज द व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स. हा जो आहे तो व्हॉल्यूम ऑफ काय आहे? वॉइड्स आहे, लक्षात घ्या. किंवा व्हॉल्यूम ऑफ एअर म्हणतो मी याला, व्हॉल्यूम ऑफ एअर आहे. आणि हा जो आहे, दिस इज द व्हॉल्यूम ऑफ ड्राय सॉइल. टोटल व्हॉल्यूम इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ काय असेल? ड्राय सॉइल असेल. ठीक आहे, सो व्हॉल्यूम आपल्याला इथे लागणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, सो काय आहे? सॉइल ड्राय सॉइल आहे. ड्राय सॉइल मला सांगा 2 फेज मध्ये आहे, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, आता काय करा, या सॉइल मध्ये बघा, या सॉइल मध्ये वॉटर ऍड करा. ठीक आहे, ग्राउंड वरून समजा काय केलं मी, ग्राउंड वरून ड्राय सॉइल जी आहे ती खोदली. ठीक आहे, आणि काय केले मी, त्याची फेज डायग्राम बनवली इथं. ठीक आहे, ओके. सो 2 फेज डायग्राम आहे. मला सांगा इथे डिग्री ऑफ सॅच्युरेशन किती आहे? 0. डिग्री ऑफ सॅच्युरेशन किती आहे? 0. ओके. लेट काय करा, या सॉइल मध्ये वॉटर ऍड करायला स्टार्ट करा. ठीक आहे, या सॉइल मध्ये वॉटर जे आहे ते ऍड करायला स्टार्ट करा. ठीक आहे, इथे वॉटर ऍड केल्यावर बघा, मी कन्सेप्ट एक छोटे कॉन्सेप्ट आहे. इथे मी जसं वॉटर ऍड करायला स्टार्ट केलं तसं मला सांगा, या सॉइलचं व्हॉल्यूम जे आहे, टोटल व्हॉल्यूम जे आहे ते चेंज होईल का, ते तुम्ही सांगा.
मी तुम्हाला क्वेश्चन विचारतोय की समजा ड्राय सॉइल आहे, ठीक आहे, ड्राय सॉइल आहे, या सॉइल मध्ये मी काय करतोय, थोडंसं वॉटर ओतलं, फॉर एक्झाम्पल वॉटर ओतायला स्टार्ट केलं, तर मला सांगा सॉइलचं व्हॉल्यूम चेंज होईल का? हा, यस, चेंज होईल का? अरे बाळांनो, चेंज नाही होणार, लक्षात घ्या. ठीक आहे, तुम्ही जर ड्राय सॉइल मध्ये वॉटर जर ओतायला स्टार्ट केलं तर इथे टोटल व्हॉल्यूम हे चेंज होत नाही. का? कारण हा जो एअर आहे इट इज रिप्लेस्ड बाय वॉटर. अरे बाळांनो, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ एअर आहे, पण मला सांगा वॉटर होतं, याचा अर्थ हे वॉटर कुठे जाणार आहे? व्हॉइड्स मध्ये जाणार आहे. याचा अर्थ एअरच्या जागी वॉटर रिप्लेस होते, इथं व्हॉल्यूम चेंज होत नाही, लक्षात घ्या. याचा अर्थ जेवढं वॉटर तुम्ही ऍड करा, बरोबर आहे, जेवढं वॉटर ऍड कराल ते सगळं कुठे जाणार आहे? एअर मध्ये जाणार आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे, एअर मध्ये, एअर व्हॉइड्स मध्ये जाईल, लक्षात घ्या. ठीक आहे, त्या केसमध्ये टोटल व्हॉल्यूम चेंज होत नाही. आता तुम्ही याच्यामध्ये इतकं वॉटर ऍड करा, बघ मी काय म्हणतोय, तुम्ही याच्यामध्ये मला सांगा डिग्री ऑफ सॅच्युरेशन 0 आहे, याच्यामध्ये वॉटर ऍड करायला चालू केलंय, याच्यामध्ये इतकं वॉटर ऍड करा सच दॅट एका सिच्युएशनला पूर्ण एअर विल बी रिप्लेस्ड बाय वॉटर, पूर्ण एअर विल बी रिप्लेस्ड बाय वॉटर. याचा अर्थ इतकं वॉटर ऍड करा सच दॅट, बघा मी काय म्हणतोय, सच दॅट दिस टोटल, बघा ती सॉइल आहे, हा जो आहे तो सॉलिड्स आहे, ठीक आहे, याच्यामध्ये इतकं वॉटर ऍड करायला स्टार्ट करा सच दॅट दिस व्हॉल्यूम ऑफ एअर विल बी रिप्लेस्ड बाय व्हॉल्यूम ऑफ वॉटर. याचा अर्थ एअर विल बी रिप्लेस्ड बाय वॉटर, लक्षात घ्या. याचा अर्थ सगळ्या एअर मध्ये काय आलं? वॉटर आले. याचा अर्थ डिग्री ऑफ सॅच्युरेशन किती आला? 1. अरे भानो, याचा अर्थ सगळ्या याच्यामध्ये डिग्री ऑफ सॅच्युरेशन किती आहे? 1 आहे. याचा अर्थ दिस इज द जस्ट सॅच्युरेशन कंडिशन म्हणतोय. इतकं वॉटर ऍड करत चालू आहे, एक असा वॉटर कंटेंट की ज्या वॉटर कंटेंटला पूर्ण सॉइल जी आहे ती सॅच्युरेट झाली, लक्षात घ्या. बरोबर आहे. याचा अर्थ मला सांगा इथे जे आहे ते व्हॉल्यूम ऑफ सॉलिड, अरे पण हो का नाही, ठीक आहे. मला सांगा इथं जो आहे इट इज द व्हॉल्यूम ऑफ काय असेल, तर इथं वॉटर असेल, लक्षात घ्या. अरे किंवा व्हॉल्यूम ऑफ वर्ड्सच ना तो, ठीक आहे. आणि हा जो आहे ठीक आहे, समजा हा V1 असता फॉर एक्झाम्पल, तर मला सांगा हा जो आहे तो V2 असेल आणि V2 ची व्हॅल्यू काय असणार आहे? VD इतकीच असणार आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे. V2 जो आहे व्हॉल्यूम ऑफ ड्राय सॉइल, मला सांगा जितकं व्हॉल्यूम ऑफ ड्राय सॉइल आहे तितकंच व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सॉइल आहे का नाही? अरे भानो, दोघांचे व्हॉल्यूम काय आहे? सेम आहे, लक्षात घ्या. का सेम आहे? कारण एअरच्या जागी कोण आलं? वॉटर आलं. बाकीचं सेम डबा आहे ना तो, लक्षात घ्या. ठीक आहे, तो तर चेंज होणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. सो या कंडिशन मध्ये बघा, आता मला सांगा, बघा ज्यावेळी, आता बघा कॉन्सेप्ट बघा, ठीक आहे. डिग्री ऑफ सॅच्युरेशन हा आलाय, ठीक आहे. मला सांगा ज्यावेळी S इज इक्वल टू 0 टू S इज इक्वल टू 1 पर्यंत जातोय, S इज इक्वल टू 0 टू S इज इक्वल टू 1 पर्यंत जातोय, तेव्हा व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स चेंज होते का हो? इथं जो आहे मला सांगा व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स चेंज होतोय का? नाही, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स चेंज होत नाही. टोटल व्हॉल्यूम चेंज होते का? टोटल व्हॉल्यूम पण चेंज होत नाही. याचा अर्थ व्हॉइड रेशो अँड पोरोसिटी विल नॉट चेंज. अरे बाबा, व्हॉइड रेशो काय होता? व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स डिवाइड बाय व्हॉइड रेशो, हा व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स चेंज होत नाही. व्हॉल्यूम ऑफ काय टोटल व्हॉल्यूम जे आहे, ठीक आहे, पोरोसिटी जे आहे, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम चेंज होते का? नाही. बरोबर आहे. व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स पण चेंज होत नाही, टोटल व्हॉल्यूम पण चेंज होत नाही. याचा अर्थ व्हॉइड रेशो आणि पोरोसिटी जे आहे या पर्टिक्युलर S इज इक्वल टू 0 टू S इज इक्वल टू 1 जाताना चेंज होणार नाही. बरोबर आहे. हा काही ग्लास नाही, लक्षात घ्या. फील्ड वरची सॉइल बघतोय आपण, ठीक आहे. त्यामुळे या दोन गोष्टी ज्या आहेत ते काय आहेत? सेम आहेत. इथपर्यंत कन्सेप्ट समजतोय? अरे बरोबर, हे समजलं तरच पुढचं सगळं समजेल, लक्षात घ्या. ठीक आहे. इथं बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असं होईल की सर सॉइल मध्ये वॉटर होतोय तर व्हॉल्यूम चेंज होणार की नाही? व्हॉल्यूम चेंज नाही होणार, लक्षात घ्या. एअरच्या जागी वॉटर रिप्लेस होते, फक्त इतकंच आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. आता काय करा, या सॉइल मध्ये अजून पाणी, बघा डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 आलाय. आता काय करा, या सॉइल मध्ये अजून वॉटर ऍड करा, अजून जर या सॉइल मध्ये पाणी ऍड केलं, आता मला सांगा जर सँड असता तर मला सांगा सगळं सँड खाली बसला असता आणि पाणी वरती आलं असतं, लक्षात घ्या. कारण सँड त्या सॉइल मधून पर्क्युलेट झालं असतं, सँड खाली बसला असता आणि पाणी जे आहे ते वरती आलं असतं, लक्षात घ्या. पण या सॉइल मध्ये सँड नाहीये, आपण बघतोय फाईन ग्रेन सॉइल आहे. याचा अर्थ अजून तुम्ही जर वॉटर ऍड केलं क्ले सॉइल मध्ये, अजून वॉटर जर याच्यापेक्षा जास्त ऍड केलं तर मला सांगा यामधले जे सॉइल पार्टिकल्स आहेत, क्लेचे पार्टिकल्स आहेत, ते मला सांगा फ्लोटिंग कंडिशन मध्ये येतील. आता अरे बाळांनो, हो का नाही? यामधले जे सॉइल आहे, हे जे पार्टिकल्स आहेत ते फ्लोटिंग कंडिशन मध्ये येतील. याचा अर्थ बाळांनो आता सॉइलचं व्हॉल्यूम वाढेल.
मला सांगा एअर आहे का इथं? नाही. आता याच्यानंतर वॉटर ऍड करायला स्टार्ट केलं, बघा या ग्लासमध्ये इतकं वॉटर आहे, याच्यामध्ये अजून वॉटर ऍड करायला स्टार्ट केलं तर मला सांगा क्लेचे पार्टिकल्स फ्लोट करायला लागतील की नाही? याच्यामध्ये फ्लोट करायला लागतील. आता पण मला सांगा जसं वॉटर ऍड करू तसं मला सांगा व्हॉल्यूम वाढत जाणार आता इथे. अरे समजते का नाही? का वाढत जात आहे? कारण इंटरमॉलिक्युलर स्पेस वाढेल, व्हॉइड मधला स्पेस वाढेल. लक्षात, सँड मधला वाढणार नाही, सँड हा खालीच बसतोय. पण क्ले पार्टिकल जर असेल तर इंटरमॉलिक्युलर स्पेस जो आहे तो काय होऊन जाईल? इन्क्रीज होऊन जाईल. लक्षात घ्या. ठीक आहे. सो इंटरमॉलिक्युलर व्हॉइड स्पेस जो आहे तो इन्क्रीज झाल्यामुळे काय होऊन जातं की टोटल व्हॉल्यूम जे आहे ते वाढतं. लक्षात घ्या. याचा अर्थ फाईन सॉइल मध्ये तुम्ही वॉटर ऍड केल्यावर व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स आता चेंज होईल. याचा अर्थ बाळांनो, मी जर डायग्राम ड्रॉ करायला घेतली तर मला सांगा डायग्राम अशी असेल. ही डायग्राम जी आहे ती काय असेल? अशी असेल. मला सांगा व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स तर चेंज होणार नाही इथे. व्हॉल्यूम ऑफ सॉलिड तर सॉलिड्स जे आहे ते तर काय राहील? सेमच राहील. लक्षात घ्या. पण मला सांगा व्हॉल्यूम ऑफ वॉटर जे आहे ते मात्र काय होईल? व्हॉइड जे आहे ते काय होईल? चेंज होईल. लक्षात घ्या. ते जे आहे ते काय होईल? चेंज होईल जाईल. याचा अर्थ मला सांगा हा जो आहे, समजा याला मी म्हणतो आता V1, तिकडे VD म्हटला होता ना तो, याला मी V1 म्हणतोय. मला सांगा हा जो आहे तो व्हॉल्यूम ऑफ काय आहे? सॉलिड्स आहे. ठीक आहे. आता मला सांगा इथं व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स इज इक्वल टू काय असेल? व्हॉल्यूम ऑफ वॉटर असेल. लक्षात घ्या. ठीक आहे. आता इथं व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स चेंज होतोय आणि टोटल व्हॉल्यूम पण चेंज होतोय. व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स पण चेंज होतोय आणि टोटल व्हॉल्यूम पण काय होतोय? चेंज होतोय. याचा अर्थ या पर्टिक्युलर कंडिशनला व्हॉइड रेशो चेंज होईल, पोरोसिटी चेंज होईल, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड चेंज होईल, टोटल व्हॉल्यूम जे आहे ते सगळं काय होणार आहे? इथं चेंज होणार. इथं मात्र सगळं काय असेल? सेम असेल, चेंज होणार नव्हतं. लक्षात घ्या. समजतंय? सो हा S इज इक्वल टू, बघा S इज इक्वल टू मी याला असं लिहितोय 1 स्टार लिहितोय. 1 स्टारचा अर्थ असा आहे, ही जी कंडिशन असते या कंडिशनला आपण नाव देतो इट इज कॉल्ड सुपर सॅच्युरेशन स्टेज. इट इज कॉल्ड सुपर सॅच्युरेशन स्टेज. याचा अर्थ सॅच्युरेशन झाल्यानंतर वॉटर आपण अजून वाढवला. ठीक आहे. सो या केसमध्ये फाईन ग्रेन सॉइल मध्ये टोटल व्हॉल्यूम जे आहे ते चेंज होते. कोर्स ग्रेन मध्ये तर टोटल व्हॉल्यूम जे आहे ते काय राहील? सेमच राहील. कसं राहील ते बघू आपण. ठीक आहे. सो ठीक आहे. सँड मध्ये सुपर सॅच्युरेशन वाला कंडिशन काही येत नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. आता मग कन्सेप्ट काय आहे बघा. S इज इक्वल टू 0 होता, S इज इक्वल टू 1 पर्यंत काय केलं आपण? वॉटर कंटेंट असा ऍड केला सच दॅट एअरच्या जागी वॉटर आला, व्हॉल्यूम चेंज झालं नाही कुठलंच, त्यामुळे E आणि N सेम राहिला. त्यानंतर अजून वॉटर मी ऍड करायला स्टार्ट केलं, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स वाढायला लागले, टोटल व्हॉल्यूम चेंज होत झाले. याचा अर्थ E आणि N चेंज होतोय. अरे बाळांनो समजते का हे? ठीक आहे. इथं का चेंज होतोय? कारण मला सांगा क्ले सॉइल आहे, फाईन ग्रेन सॉइल आहे. याचा अर्थ दोन पार्टिकल मधला व्हॉइड वाढत चाललाय, इंटरमॉलिक्युलर स्पेस वाढत चाललाय. व्हॉइड तो क्ले जो आहे तो सस्पेन्शन मध्ये येतोय. सो त्या केसमध्ये सुपर सॅच्युरेशन स्टेज जी आहे ती काय होते? इथं अचीव होते. लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. आता मग कन्सेप्ट काय बघा. हा जो मी आता कन्सेप्ट इथे तुम्हाला डिस्कस केला, याला समजण्यासाठी एक सायंटिस्ट आहे बघा, याला समजवण्यासाठी म्हणा. ठीक आहे. एक सायंटिस्ट आहे अटरबर्ग. ठीक आहे. अटरबर्ग याने कर्व दिलाय. त्या कर्वला आपण कन्सिस्टन्सी कर्व असं म्हणतो. त्या कर्वला काय म्हणतो आपण? कन्सिस्टन्सी कर्व. आणि हा जो कर्व आहे, ठीक आहे, तो काय आहे बघा. हा जो कन्सेप्ट आहे या कन्सेप्टला मी एका कर्व मध्ये ड्रॉ करतोय. तो जो कर्व आहे त्याला आपण काय म्हणतो? कन्सिस्टन्सी कर्व, विच इज डिफाइंड बाय सायंटिस्ट अटरबर्ग. अटरबर्गने त्याला काय केलंय? डिफाईन केलं. काय बघा कन्सेप्ट बघायचं काय बघा. मी कर्व ड्रॉ करतोय बघा, काही लिहू नका, फक्त ऐका व्यवस्थित, काही वेगळं नाही याच्यामध्ये. लक्षात घ्या. बघा इथं जो आहे एक्स ऍक्सिसला जो आहे वॉटर कंटेंट आणि वाय ऍक्सिसला जो आहे तो व्हॉल्यूम आहे. ठीक आहे. वाय ऍक्सिसला जो आहे तो काय आहे? व्हॉल्यूम आहे. ठीक आहे. ओके. बघा मला सांगा, जेव्हा ड्राय सॉइल असेल तेव्हा वॉटर कंटेंट किती असेल? 0. बरोबर आहे. ज्यावेळी ड्राय सॉइल असेल त्यावेळी वॉटर कंटेंट काय असेल? 0. आणि ज्यावेळी वॉटर कंटेंट 0 असेल त्यावेळी मला सांगा व्हॉल्यूम किती असेल बरं? अरे बाय, व्हॉल्यूम काय होतं? व्हॉल्यूम इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ ड्राय सॉइल. बरोबर आहे ना. याचा अर्थ काहीतरी व्हॉल्यूम होतं. लक्षात घ्या. याचा अर्थ एक्स ऍक्सिसला वॉटर कंटेंट 0, वाय ऍक्सिसला काय असेल? इथं VD असेल. बरोबर आहे. VD असेल. बघा मी सिंपल स्टेप याच डायग्राम जेवढा कन्सेप्ट शिकवला त्याला मी कर्व मध्ये ड्रॉ करतो, बाकी काही नाही याच्यामध्ये. ठीक आहे. सो काय झालं मग इथे? वॉटर कंटेंट 0 असेल तर व्हॉल्यूम जो आहे तो काय असेल? तर इथं ड्राय सॉइल असेल. लक्षात घ्या. बरोबर आहे. ओके. आता मला सांगा वॉटर कंटेंट वाढवायला स्टार्ट करतोय. S इज इक्वल टू 0 होता, वॉटर ऍड करायला स्टार्ट केलं आपण. ठीक आहे. अप टू कुठपर्यंत? S इज इक्वल टू 1 पर्यंत वॉटर ऍड करायला स्टार्ट केलं. तर मला सांगा व्हॉल्यूम सेमच राहत आहे. अरे बाळांनो, वॉटर कंटेंट मी जसा वाढवत चाललोय तसा एका पॉइंटला ज्यावेळी S इज इक्वल टू 1 येईल
ज्यावेळी S इज इक्वल टू 1 येईल, मला सांगा व्हॉल्यूम, ड्राय सॉइलचं व्हॉल्यूम हे सेमच राहणार आहे. का राहणार आहे सेम? कारण आता एअरच्या जागी काय आलंय? वॉटर आले. लक्षात घ्या. अप टू S इज इक्वल टू 1. अरे बा नको नाही, ज्यावेळी VD इज इक्वल टू V2 होतोय, बरोबर, दोन्ही सेम आहे, VD इज इक्वल टू V2 होतोय, याचा अर्थ जस्ट सॅच्युरेशन कंडिशन अचीव्ह झाली. बरोबर आहे, जस्ट सॅच्युरेशन कंडिशन काय झाली तर अचीव्ह झाले. ठीक आहे. बघा इथे एक असा वॉटर कंटेंट, बघा मी काय म्हणतो, एक असा वॉटर कंटेंट ज्याला सॉइल हा जस्ट सॅच्युरेट झालाय, त्या वॉटर कंटेंटला आपण म्हणतो इट इज कॉल्ड श्रिंकेज लिमिट. काय म्हणतोय? श्रिंकेज लिमिट. एक असा वॉटर कंटेंट, ज्या वॉटर कंटेंटला सॉइल हा जस्ट सॅच्युरेट झालेला आहे, त्या वॉटर कंटेंटला म्हणतो आपण काय तर श्रिंकेज लिमिट असं म्हणतो. लक्षात घ्या. आता मला सांगा या पर्टिक्युलर पॉइंट नंतर, बघा ऑब्झर्व करा, डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 आलाय. या पर्टिक्युलर पॉइंट नंतर तुम्ही जर वॉटर कंटेंट ऍड करायला स्टार्ट केलं, तर व्हॉल्यूम वाढतंय. अरे बानो, व्हॉल्यूम वाढतंय की नाही? ठीक आहे, व्हॉल्यूम वाढत चाललंय. लक्षात घ्या. ठीक आहे. सो व्हॉल्यूम जे आहे ते काय होईल इथं वाढत जाणार आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. आता व्हॉल्यूम हा वाढत जातोय. बघा व्हॉल्यूम हा वाढत जातोय. वॉटर कंटेंट तुम्ही काय करा, S इज इक्वल टू 1 नंतर ना रे वॉटर ऍड करायला सांगा, व्हॉल्यूम वाढत जात आहे. बरोबर आहे. सो व्हॉल्यूम जे आहे ते हळूहळू वाढत जाईल. लक्षात घ्या. वाढत जाईल. एक असा टाइम येईल, बघा मी काय म्हणतो, एक असा टाइम येईल किंवा एक असा वॉटर कंटेंट येईल, ज्या वॉटर कंटेंटला 3 mm डायमीटरचा थ्रेड बनेल विदाउट एनी क्रॅक. म्हणजे त्या सॉइल मध्ये वॉटर ऍड करत चाललाय S इज इक्वल टू 1 नंतर, पण एक असा वॉटर कंटेंट की ज्या वॉटर कंटेंटला 3 mm चा थ्रेड बनेल, 3 mm डायमीटरचा थ्रेड बनेल विदाउट एनी क्रॅक, असा वॉटर कंटेंटला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज प्लास्टिक लिमिट. इट इज कॉल्ड ॲज प्लास्टिक लिमिट. अरे बाबा काय म्हणतोय बघा, म्हणजेच या लिमिटच्या खाली हे जे WP आहे याच्या खालच्या वॉटर कंटेंटला 3 mm चं थ्रेड बनणारच नाही, क्रॅक पडून जाईल. लक्षात घ्या. ठीक आहे. पण असा वॉटर कंटेंट की ज्या वॉटर कंटेंटला 3 mm डायमीटरचा थ्रेड बनेल, असा वॉटर कंटेंट जो आहे त्याला काय म्हणतो आपण तर इट इज कॉल्ड ॲज प्लास्टिक लिमिट. बरोबर आहे. या वॉटर कंटेंटलाच जो पॉटर आहे तो टॉयज पॉट्स बनवतात. लक्षात घ्या. हे वॉटर किंवा आपल्या आई जी चपाती बनवते, मला सांगा, जे चपातीचं पीठ असतं, ठीक आहे, त्याच्यामध्ये वॉटर ऍड करते आई आपली. बरोबर आहे. आणि मग काय करते तर छोटासा गोळा असतो त्याला मग काय करते तर त्याला डिफॉर्म करते. लक्षात घ्या. सर्क्युलर शेप मध्ये. ठीक आहे. सो तो जो वॉटर कंटेंट असतो, ज्या वॉटर कंटेंटला चपाती परफेक्ट बनेल विदाउट एनी क्रॅक, तो जो वॉटर कंटेंट असतो तो काय असतो तर WP असतो. लक्षात घ्या. मला सांगा याच्यानंतर अजून वॉटर कंटेंट ऍड केला तर अजून व्हॉल्यूम वाढेल. अरे व्हॉल्यूम तर वाढतेच ना, जितकं वॉटर ऍड करा व्हॉल्यूम वाढत चालेल. लक्षात घ्या. ठीक आहे. सो इथे बघा मी काय कन्सेप्ट सांगतोय, इथे अजून जर वॉटर कंटेंट वाढवला तर व्हॉल्यूम अजून वाढत चालेल. लक्षात घ्या. आणि एका वॉटर कंटेंटला एक असा वॉटर कंटेंट व्हॉल्यूम वाढत चाललाय, एक असा वॉटर कंटेंट की ज्या वॉटर कंटेंटला सॉइल नाही राहणार, ती लिक्विडगत फ्लो करेल. काय म्हणतोय, एक असा वॉटर कंटेंट, तुम्ही सांगा WP नंतर अजून वॉटर ऍड करायला स्टार्ट केलं. ठीक आहे. एक असा वॉटर कंटेंट येईल की ज्या वॉटर कंटेंटला सॉइलगत बिहेव नाही करणार, ती काय करेल, लिक्विड बरोबर फ्लो करायला लागेल. लक्षात घ्या. सो असा वॉटर कंटेंट की ज्यावेळी सॉइल हा लिक्विड सारखा फ्लो करतोय, त्या वॉटर कंटेंटला म्हणतो आपण काय, इट इज कॉल्ड लिक्विड लिमिट. इट इज कॉल्ड ॲज लिक्विड लिमिट. अरे बाबा समजते काय, इट इज कॉल्ड ॲज लिक्विड लिमिट. मग मला सांगा, हा जो आहे बघा, हा WPच्या करस्पॉन्डिंगली काहीतरी व्हॉल्यूम असेल, याला आपण VP ने डिफाईन करतो. बरोबर आहे. व्हॉल्यूम ॲट प्लास्टिक. हा जो वॉटर कंटेंट आहे, हा जो आहे, ठीक आहे, या पर्टिक्युलर वॉटर कंटेंटला हा जो काय असेल व्हॉल्यूम असेल VL असेल. लक्षात घ्या. इमॅजिन होते, समजते. मी बघा जी डायग्राम आहे आपली, त्याच डायग्रामला मी काय केलं, फक्त एक्सप्लेन केलं, बाकीचं काहीच नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. सगळं सेम. ठीक आहे. एक असा वॉटर कंटेंट की ज्या वॉटर कंटेंटला सॉइल हा लिक्विडगत फ्लो करेल, त्या वॉटर कंटेंटला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज अ लिक्विड लिमिट. बघा लिक्विड लिमिट नंतर समजा अजून वॉटर ऍड केलं तुम्ही, आता सॉइल हा फ्लो करतोय, अजून वॉटर कंटेंट ऍड केलं तर मला सांगा व्हॉल्यूम हे कंटिन्युअसली इन्क्रीजच होत जाणार आहे. व्हॉल्यूम हे कंटिन्युअसली वाढतच जाणार. लक्षात घ्या. याचा अर्थ तुम्ही जर त्याच्यामध्ये 100 ml चं पाणी वाढवलं तर मला सांगा 100 ml व्हॉल्यूम वाढेल. याचा अर्थ ती लिनियर डायग्राम ड्रॉ करतोय मी इथं. लिनियर डायग्राम का ड्रॉ करतोय बघा, WS नंतर म्हणजे ज्यावेळी डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 होईल, मला सांगा जितकं मी पाणी ऍड करणार तितकंच व्हॉल्यूम वाढणार.
समजते का नाही? मी समजा 100 ml वॉटर ऍड केलं तर 100 mlच पाणी वाढेल. मी 1000 ml ऍड केलं तर 1000 mlच व्हॉल्यूम वाढेल त्याचा. याचा अर्थ व्हॉल्यूम जे आहे ते लिनियरली वाढत आहे, लक्षात घ्या. अरे बानो का 100 ऍड केलं तर 100च वाढणार, 1000 ऍड केलं तर 1000च वाढणार. सो इट इज इन्क्रीजिंग, व्हॉल्यूम इज इन्क्रीजिंग लिनियरली. सो दिस इज द लिनियर डायग्राम. दिस इज द लिनियर डायग्राम. कन्सेप्ट समजतोय काय म्हणतो इथं? ठीक आहे. तर बघा मी परत एक्सप्लेन करतोय. मला सांगा ज्यावेळी एस इज इक्वल टू 0 होता तेव्हा व्हॉल्यूम काय होतं? व्हीडी. सो व्हॉल्यूम व्हीडी होतं. ज्यावेळी तुम्ही वॉटर ऍड करायला स्टार्ट केलं, मला सांगा एअरच्या जागी वॉटर येत गेलं, बरोबर आहे. पण मला सांगा ज्यावेळी डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 असेल त्यावेळी व्हॉल्यूम जे आहे ते व्हीडी इतकंच असणार आहे. सो व्हीडी इतकंच होतं एस इज इक्वल टू 1 ला. असा वॉटर कंटेंट की ज्या वॉटर कंटेंटला अरे बा नो काय सॉइल ही जस्ट सॅच्युरेट होते, तो जो वॉटर कंटेंट असतो त्याला काय म्हणतो आपण? श्रिंकेज लिमिट असं म्हणतो. त्यानंतर वॉटर अजून ऍड करायला स्टार्ट करा. याच्यानंतर मी जर वॉटर ऍड करायला स्टार्ट केलं एस इक्वल टू 1 नंतर, म्हणजे ही डायग्राम मला सांगा व्हॉल्यूम वाढत चाललंय. याचा अर्थ व्हॉल्यूम जे आहे वाढत चाललंय. लिनियरली डायग्राम का ड्रॉ केली? म्हणजे समजा 100 ml वॉटर ऍड केलं त्यानंतर सॅच्युरेशन नंतर, याचा अर्थ 100 mlच काय होईल? व्हॉल्यूम जे आहे ते वाढेल, लक्षात घ्या. सो लिनियर डायग्राम आहे. एक असा वॉटर कंटेंट की ज्या वॉटर कंटेंटला सॉइलचा थ्रेड बनेल 3 mm डायमीटरचा, ठीक आहे. अशा वॉटर कंटेंटला काय म्हणतो आपण? इट इज कॉल्ड प्लास्टिक लिमिट. इट इज कॉल्ड ॲज प्लास्टिक लिमिट. काय करा त्यानंतर अजून वॉटर ऍड करा. अजून वॉटर ऍड केलं की अजून मला सांगा व्हॉल्यूम जे आहे ते अजून वाढत जाईल, इथे लक्षात घ्या. ठीक आहे. एक असा वॉटर कंटेंट की ज्या वॉटर कंटेंटला सॉइल हा काय करेल? फ्लो करायला स्टार्ट करेल वॉटर बरोबर. असा जो वॉटर कंटेंट असतो त्याला काय म्हणतो आपण? तर लिक्विड लिमिट. आणि त्याच्या करस्पॉन्डिंग व्हॉल्यूम जे आहे ते तुम्ही काय करू शकता? फाइंड आउट करू शकता आपण. अरे वा, समजते का हे? ठीक आहे. बघा आपल्या आई जी आहे घरामध्ये चपाती बनवते, ठीक आहे. आपण काय बघा पाणी, मला सांगा पाणी जास्त पडलं, बघा ना घरी तुम्ही ऑब्झर्व करा चपाती करताना, जर समजा पाणी चुकून जास्त पडलं तर काय करते आई जी आहे ती पीठ जास्त टाकते थोडंसं, बरोबर आहे. पाणी जर जास्त पडलं तर मला सांगा काय होईल? एक प्रकारे लिक्विडगत फ्लो करायला स्टार्ट होईल, लक्षात घ्या. ठीक आहे. सो सॉइल इज इन लिक्विड स्टेज. सॉइल जो आहे ज्यावेळी आपण चपाती बनवताना समजा पाणी जास्त टाकलं त्याच्यामध्ये तर तो पाणी जो आहे लिक्विडगत फ्लो करायला लागेल, लक्षात घ्या. याचा अर्थ जी सॉइल असते किंवा जी पीठ असते ते लिक्विड स्टेजमध्ये असतं, ठीक आहे. पण याच सेम चपातीला जर चपाती बनवण्यासाठी जर परफेक्ट वॉटर ऍड केलं, म्हणजेच कुठला WP इतकं, तर त्या केसमध्ये ती चपाती राऊंड पण बनेल, डिफॉर्म पण होईल इझिली आणि क्रॅक पण नाही पडणार, लक्षात घ्या. जी आपली आई बनवते आणि आपण जर चपाती बनवत असेल तर लिक्विडगतच फ्लो करेल ते. समजते ना हे? ठीक आहे. सो डिफॉर्मेशन जो आहे विदाउट क्रॅक पडतो आणि यालाच आपण मगाशी म्हटलं प्लास्टिसिटी, बरोबर आहे. चपाती ही प्लास्टिक बिहेव करेल, लक्षात घ्या. ठीक आहे. आता हा जो WL आणि WP बघा मी काय म्हणतोय, ठीक आहे. WL आणि WP बघा प्लास्टिक म्हणजे काय बघा, मी कन्सेप्ट सांगतो इथं, ठीक आहे. जस्ट मला सांगा WP काय आहे? पहिला WP काय आहे? असा वॉटर कंटेंट की ज्या वॉटर कंटेंटला सॉइल प्लास्टिक बिहेव करायला स्टार्ट करेल, बरोबर आहे. हा जो WP नंतर जी सॉइल आहे ती सगळी प्लास्टिक बिहेव करते. WP नंतर जी WP आणि WL मध्ये सॉइल जे आहे ते काय करते? प्लास्टिक बिहेव करते, लक्षात घ्या. प्लास्टिक बिहेव करेल. सो या झोनला आपण प्लास्टिक स्टेज देखील असं म्हणतो. इट इज कॉल्ड एज प्लास्टिक स्टेज. मला सांगा WL नंतर काय? मला सांगा ती लिक्विडगत फ्लो करते. एक असा वॉटर कंटेंट की ज्या वॉटर कंटेंटला सॉइल हा लिक्विडगत फ्लो करेल, बरोबर आहे. यानंतर तुम्ही किती वॉटर ऍड करा, हा जो आहे लिक्विडगत फ्लो करेल. सो याला काय म्हणतो आपण? लिक्विड स्टेज. याला काय म्हणतो आपण? इट इज द लिक्विड स्टेज. ठीक आहे. तुम्ही कधी बाटी खाल्ला असेल, ठीक आहे, रुमाल रोटी जी म्हणतो आपण, ठीक आहे. मला सांगा बाटी जी आहे, ठीक आहे, बाटीचा जो आटा असतो त्याला ओव्हन मध्ये ठेवा तुम्ही, बघा ती कडक बनून जाते, ड्राय बनून जातो. आणि तोच आटा जो आहे, ठीक आहे, तोच आटा जो आहे त्याला जर तुम्ही ओव्हन मध्ये ठेवलं किंवा त्या बाटीच्या आट्याला ओव्हन मध्ये ठेवलं तर तो काय बनतो? ड्राय बनतो, लक्षात घ्या. ड्राय बनतो याचा अर्थ बाळांनो तो सॉलिडगत बिहेव करेल. आता अरे बाळांनो तोच आटा जो आहे याचा अर्थ काय करेल? तो सॉलिडगत बिहेव करेल, लक्षात घ्या. बरोबर आहे. सॉलिडगत बिहेव करेल तो, ठीक आहे. ओके. आणि त्याच आट्याला ओव्हन मध्ये ठेवलं, ठीक आहे. बघा अशी कंडिशन येईल की मला सांगा वॉटर कंटेंट डिक्रीज होत चाललंय, लक्षात घ्या. वॉटर कंटेंट डिक्रीज करताना तो एका स्टेज मधून पार होईल. दॅट इज कॉल्ड सेमी सॉलिड स्टेज. ठीक आहे. स्टार्टिंगला हळू क्रॅक यायला स्टार्ट होतील, लक्षात घ्या. याचा अर्थ तो सॉलिड पण नाहीये आणि प्लास्टिक पण नाही, इन बिटवीन कुठलं तरी असेल. याचा अर्थ तो सेमी सॉलिड स्टेज मध्ये असतो. सो हा जो WP आणि WS मधला स्टेज आहे, इट इज कॉल्ड सेमी सॉलिड स्टेज. इट इज कॉल्ड ॲज सेमी सॉलिड स्टेज. आणि इथं 0 to WS च्या अगोदर सॉइल जे आहे ते सॉलिडगत बिहेव करेल.
WS अगोदर जी सॉइल आहे, ठीक आहे, इन बिटवीन 0 to WS ती सॉइल जी आहे ती काय करेल, सॉलिड गत जे आहे ते बिहेव करेल. लक्षात घ्या. ठीक आहे. ओके, कन्सेप्ट समजतोय मी काय म्हणतोय इथं. ठीक आहे. सो इथं जो आहे, ठीक आहे, WL नंतर लिक्विड गत फ्लो करेल, WP आणि WL मध्ये प्लास्टिक गत बिहेव करेल, WS आणि WP गत जो सेमी सॉलिड स्टेज गत बिहेव करेल. सेमी सॉलिड स्टेज का म्हटलं मी इथे, सेमी सॉलिड का म्हटलं, कारण ज्यावेळी चपाती ड्राय होत असते त्यावेळी एक वॉटर कंटेंट असा येईल की ज्या वॉटर कंटेंटला, म्हणजे मला सांगा बघा, चपातीचा गोळा आहे, ठीक आहे, आट्याचा गोळा आहे, ठीक आहे, त्याला तुम्ही ओव्हन मध्ये ठेवलं फॉर एक्झाम्पल, मला सांगा ओव्हन मध्ये ठेवलं तर तो ड्राय व्हायचा प्रयत्न करेल. आता ड्राय होतो याचा अर्थ वॉटर कंटेंट डिक्रीज होतोय. वॉटर कंटेंट डिक्रीज करताना स्टार्टिंगला काही वेळ क्रॅक्स पडतात त्याच्यावरती. ठीक आहे, याचा अर्थ क्रॅक्स पडतो याचा अर्थ तुम्हाला सॉलिड असतो ना लिक्विड असतो किंवा प्लास्टिक असतो. इन बिटवीन जी स्टेज असते त्याला काय म्हणतो आपण, सेमी सॉलिड स्टेज. सेमी सॉलिड स्टेज. ठीक आहे. सो मला सांगा सॉलिड, सेमी सॉलिड, प्लास्टिक आणि लिक्विड स्टेज. ठीक आहे. इथे जो ॲटरबर्ग सायंटिस्ट आहे, ठीक आहे, ॲटरबर्ग सायंटिस्ट आहे, त्यांनी सॉइलची 4 पार्ट्स मध्ये कन्सिस्टन्सी डिफाईन केली. ठीक आहे, 4 पार्ट मध्ये कन्सिस्टन्सी इथे डिफाईन केले, सॉलिड, सेमी सॉलिड, प्लास्टिक आणि काय आहे, लिक्विड. ठीक आहे. आणि वॉटर कंटेंटला, हे जे वॉटर कंटेंट आहे, वॉटर कंटेंटला सॉइल ही एका स्टेज मधून दुसऱ्या स्टेज मध्ये काय होत असते तर मूव्ह करत असते, जात असते. लक्षात घ्या. ठीक आहे. WS नंतर वॉटर कंटेंट ऍड केलं, WP मध्ये जाणार, WP नंतर WL. ठीक आहे. सो दीज आर द 3 कन्सिस्टन्सी लिमिट्स. ठीक आहे. या 4 स्टेजेस ऑफ कन्सिस्टन्सी आहेत. ठीक आहे, सॉलिड स्टेज, सेमी सॉलिड स्टेज, प्लास्टिक स्टेज आणि लिक्विड स्टेज. 4 स्टेज ऑफ कन्सिस्टन्सी आहेत आणि कन्सिस्टन्सी लिमिट किती आहेत तर श्रिंकेज लिमिट, प्लास्टिक लिमिट आणि लिक्विड लिमिट, 3 स्टेज ऑफ कन्सिस्टन्सी आहेत. लक्षात घ्या, कन्सिस्टन्सी लिमिट्स आहेत. हे जे लिमिट्स आहेत, ठीक आहे, या लिमिट्सना आपण अटरबर्ग्स लिमिट असं म्हणतो. जे श्रिंकेज लिमिट आहे, प्लास्टिक लिमिट आहे, लिक्विड लिमिट आहे, दीज आर 3 कन्सिस्टन्सी लिमिट्स. आणि या लिमिट्सना आपण काय म्हणतो, दीज आर द अटरबर्ग लिमिट्स. अरे बाळांनो, समजतंय. ठीक आहे. ओके. सो डायग्राम समजले असेल आणि डायग्राम वरूनच आपण ही जी आहे ते आपण काय केली, डायग्राम ड्रॉ केली. लक्षात घ्या. ठीक आहे. काय करू, पहिल्यांदा आपण लिहूया आणि मग डायग्राम कुठली कधी काढायची ती बघू आपण. ठीक आहे, कुठली कधी काढायची ती बघू. काय करा, पहिला जे आहे, फर्स्टली ही डायग्राम ड्रॉ करायचा. फर्स्टली आपण आता मगाशी फक्त डेफिनेशन लिहिली इथं, बरोबर ना, ही डेफिनेशन लिहिली आहे, बरोबर आहे. ओके. डेफिनेशन नंतर काय करा, ड्राय सॉइल लिहावरती आणि ही डायग्राम जी आहे ती ड्रॉ करून घ्या. ही डायग्राम ड्रॉ केल्यानंतर पहिल्यांदा मी काही नोट्स लिहितो. ठीक आहे, पहिल्या तर नोट्स लिहू आपण. लिहा, नेक्स्ट पॉईंट लिहा, फर्स्ट पॉईंट लिहा. If the soil is partially saturated, if the soil is partially saturated, that is S is equal to 0 to S is equal to 1, in between कुठेतरी असेल 0 to 1 मध्ये लिहा. Any change in water content, does not result in change in volume, does not result in change in volume of voids and total volume of soil. दोन्ही काय होणार नाही, चेंज होणार नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. सो डज नॉट रिझल्ट इन चेंज इन व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स, कॉमा मध्ये लिहा पाहिजे तर टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइल, त्यानंतर ई, पोरोसिटी अँड वॉइड रेशो. ठीक आहे, वॉइड रेशो अँड पोरोसिटी लिहा. बट दिस इज इम्पॉर्टंट, बट if the soil is super saturated, if the soil is super saturated याचा अर्थ S is equal to 1 star वाला म्हणतोय मी, 1 star. ठीक आहे. then any change in water content, leads to corresponding change in
volume of voids and total volume of soil. इथपर्यंत लिहा. त्यानंतर काय करा, ही डायग्राम ड्रॉ करा. त्यानंतर जे आहे ती ही डायग्राम जी आहे ती काय करायची आहे, ड्रॉ करायची आहे. लक्षात घ्या. त्यानंतर ही डायग्राम जी आहे ती ड्रॉ करा. जर डायग्राम ड्रॉ केली असेल, ठीक आहे, इथंच लिहा. मला सांगा हा लिनियर डायग्राम ड्रॉ केलाय, का केलं तुम्ही समजलं, ठीक आहे. मला सांगा याच्याच खाली लिहू शकता. मला सांगा स्लोप ऑफ कर्व. मला सांगा हा जो स्लोप आहे इट इज कॉन्स्टंट. अरे पण हो का नाही, स्लोप ऑफ कर्व किंवा स्लोप ऑफ लाईन म्हणा. स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू काय आहे, कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. इट इज कॉन्स्टंट. सो दिस इज इम्पॉर्टंट. स्लोप जे आहे मला सांगा, मी जर स्लोप काढायचा आहे, स्लोप इज व्हॉट, स्लोप इज इक्वल टू मला सांगा dy/dx असतो बाळांनो, बरोबर आहे. स्लोप इज dy/dx. मला सांगा dy/dx. मला सांगा काय लिहू शकतो मी, पहिल्यांदा WL आणि D मध्ये लिहा. सो dy जो आहे तो VL, बघा मी असं लिहू शकतो VL मायनस VP, VL मायनस VP डिवाइड बाय WL मायनस WP. सो x ला WL मायनस WP आहे. किंवा असे लिहू शकतो आपण VP मायनस VD डिवाइड बाय WP मायनस काय लिहू शकतो, WS लिहू शकतो. किंवा असे लिहू शकता आपण VL मायनस VD लिनियर डायग्राम असल्यामुळे डिवाइड बाय WL मायनस काय असेल, WL मायनस काय असेल, WS. हे सगळे जे आहे ते काय आहे, इट इज ऑल कॉन्स्टंट आहे. सगळ्या व्हॅल्यूज काय येतील, सेम येतील. लक्षात घ्या, ठीक आहे, कॉन्स्टंट येतील. ओके. डायग्राम ड्रॉ केली आहे. स्लोप ऑफ लाईन लिहा. स्लोप ऑफ लाईन लिहिला असेल तर नेक्स्ट पॉईंट लिहा. याच्यामध्येच नेक्स्ट पॉईंट डायग्राम ड्रॉ करून स्लोप ऑफ लाईन लिहा. स्लोप ऑफ लाईन लिहिल्यानंतर, ठीक आहे, 2 पॉईंट लिहायचे आपल्याला अजून. लिहा. नेक्स्ट पॉईंट लिहा. Atterberg analyzed consistency of soil in 4 stages. Consistency of soil in 4 stages as liquid, plastic, semi-solid and solid. बरोबर आहे. लिक्विड, प्लास्टिक, सेमी सॉलिड अँड सॉलिड स्टेज. बरोबर आहे. या 4 स्टेज आहेत. लक्षात घ्या. Atterberg अनालाइज कन्सिस्टन्सी ऑफ सॉइल इन 4 स्टेजेस. ठीक आहे. ओके. नेक्स्ट पॉइंट लिहा. द वॉटर कंटेंट. नेक्स्ट पॉइंट लिहा. द वॉटर कंटेंट at which soil possess water content at which soil passes from directly. Soil passes from one stage of consistency. याचा अर्थ सॉलिड पासून सेमी सॉलिडला जाईल, सेमी सॉलिड पासून लिक्विडला जाईल, प्लास्टिकला जाईल, प्लास्टिक पासून लिक्विडला जाईल. ठीक आहे. फ्रॉम the water content at which soil passes from one stage of consistency to other stage of another stage of consistency is called consistency limits, or it is also called as Atterberg limits. Consistency limit or Atterberg limits. ओके. समजतंय. बघा काही एक्झाम्पल्स आपल्याला बघायला मिळतील ESCच्या पेपरमध्ये. ठीक आहे. तर एक्झाम्पल मध्ये असं दिलेलं असतं, ठीक आहे, की समजा सॉइल आहे, सॉइल ड्राय करताना व्हॉल्यूम चेंज होतं. याचा अर्थ काय असेल सांगा बरं. मी असं तुम्हाला विचारतोय, एक सॉइल आहे, सॉइल मी ओव्हन मध्ये ठेवली, ड्राय व्हायला चालू झाली, ड्राय करताना सॉइलचं व्हॉल्यूम चेंज होते. याचा अर्थ ती सॉइल ही सुपर सॅच्युरेशन स्टेज मध्ये होती. अरे बाळांनो बघा ना रे,
इथं व्हॉल्यूम चेंज होते की नाही? चेंज होते, लक्षात घ्या. याचा अर्थ सुपर सॅच्युरेशन मधली सॉइल आहे, त्याला ओव्हन मध्ये ठेवलं तर मला सांगा ओव्हन मध्ये ठेवल्याचा तर वॉटर कंटेंट कमी व्हायला लागेल. कमी वॉटर कंटेंट जसा कमी होतोय तसं मला सांगा सॉइलचं व्हॉल्यूम चेंज होत चाललंय. अरे वानो, कमी झाले काही. याचा अर्थ परीक्षेमध्ये जर तुम्हाला असं म्हटलं की क्वेश्चन मध्ये असं दिलं की सॉइल जी आहे ती ड्राईंग करताना त्याचं व्हॉल्यूम चेंज होतं, याचा अर्थ सॉइल ही सुपर सॅच्युरेशन स्टेज मध्ये आहे. लक्षात घ्या. समजतंय? ओके. सो लिहिलं असेल हे. ठीक आहे. सो आपण काय करू आता, कन्सिस्टन्सी लिमिट्स बघूया. ठीक आहे. कन्सिस्टन्सी लिमिट्स लिहा. फर्स्ट लिहा, हेडिंग द्या पाहिजे तर, हेडिंग द्या, हेडिंग द्या. consistency limits, consistency limits ल्या. बघा 3 कन्सिस्टन्सी लिमिट्स बघतोय आपण. एक बघतोय श्रिंकेज लिमिट, एक बघतोय प्लास्टिक लिमिट आणि एक आहे लिक्विड लिमिट. फर्स्ट स्टार्ट विथ द लिक्विड लिमिट. ल्या. फर्स्ट लिहा लिक्विड लिमिट. ल्या लिक्विड लिमिट लिहा, ब्रॅकेट मध्ये लिहा WL. लिक्विड लिमिट इज WL. बघ, लक्ष द्या. हा, मला सांगा लिक्विड लिमिट काय होता मगाशी? ठीक आहे. लिक्विड लिमिट काय होता? एक असा वॉटर कंटेंट की ज्या वॉटर कंटेंटला सॉइल जो आहे हा फ्लो करायला लागेल. बरोबर आहे. सॉइल हा फ्लो करेल, लक्षात घ्या, लिक्विड बरोबर. यालाच काय म्हणतो आपण? लिक्विड लिमिट म्हणतो. बरोबर आहे. ओके. सो फर्स्ट पॉइंट लिहा त्याच्यामध्ये. फर्स्ट पॉइंट लिहा. तेच लिहायचं सगळं आपल्याला. लिहा. इट इज डिफाइंड ॲज मिनिमम वॉटर कंटेंट. असा मिनिमम वॉटर कंटेंट at which soil has tendency to flow. It is defined as minimum water content at which soil has tendency to flow. बरोबर आहे. असा मिनिमम वॉटर कंटेंट की ज्या वॉटर कंटेंटला सॉइल हा काय करेल? फ्लो करायला लागेल. दॅट इज कॉल्ड ॲज लिक्विड लिमिट. बघा, लक्ष द्या. बघा आता सॉइलला लिक्विडला, ठीक आहे, सॉइल राहू दे, पहिला लिक्विडला बघू. मला सांगा लिक्विडला जर तुम्ही लिक्विडची जर तुम्ही शिअर स्ट्रेंथ जर कम्पेअर कराल तर मला सांगा शिअर याचा अर्थ असा असेल. अरे बानो, ओके. मला सांगा लिक्विडची शिअर स्ट्रेंथ काय असते? लिक्विडची शिअर स्ट्रेंथ काय असते तर निग्लिजिबल असते. बरोबर आहे. लिक्विड हा शिअर मध्ये रेजिस्टन्स देत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. लिक्विड जो आहे तो फ्लो करतोय, याचा अर्थ लिक्विड हा शिअर मध्ये रेजिस्टन्स देत नाही. जसा लिक्विड हा शिअर मध्ये रेजिस्टन्स देत नाही, लिक्विडची शिअर स्ट्रेंथ कमी असते, सॉइलची पण शिअर स्ट्रेंथ ही, बघा मी काय म्हणतोय, सॉइलची शिअर स्ट्रेंथ ही लिक्विड स्टेज मध्ये खूप कमी असते. का कमी असते? कारण सॉइल हा लिक्विडगत फ्लो करतोय. काय म्हणतोय समजतंय? लिक्विडची तर शिअर स्ट्रेंथ कमी असते, आपल्याला माहित आहे. आता मला सांगा की लिक्विड लिमिट मध्ये होतंय काय? लिक्विड स्टेज मध्ये होते का सॉइल हा लिक्विडगत फ्लो करायला स्टार्ट करतोय. याचा अर्थ सॉइलची जी शिअर स्ट्रेंथ आहे ती लिक्विड स्टेज मध्ये काय असते? खूपच कमी असते. ऑल ओव्हर द वर्ल्ड जेव्हा पण लिक्विड लिमिट बद्दल बोलतो आपण, बघा मी काय म्हणतोय, ऑल ओव्हर द वर्ल्ड जेव्हा पण आपण लिक्विड लिमिट बद्दल बोलतो तेव्हा लिक्विड लिमिट इज दॅट वॉटर कंटेंट. लिक्विड लिमिट वॉटर कंटेंट आहे ना. लिक्विड लिमिट इज दॅट वॉटर कंटेंट ऍट विच ऑल द सॉइल have same negligible shear strength of 2.7 kilonewton per meter square. काय म्हणतोय मी? सॉइल जी आहे लिक्विड स्टेज मध्ये, सॉइलची शिअर स्ट्रेंथ ही लिक्विड स्टेज मध्ये काय असते? निग्लिजिबल असते. ठीक आहे. आणि लिक्विड लिमिट हा असा वॉटर कंटेंट आहे की ज्या वॉटर कंटेंटला सॉइल जवळ निग्लिजिबल शिअर स्ट्रेंथ असते आणि त्याची व्हॅल्यू असते 2.7 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. 2.7 किलोटन पर मीटर स्क्वेअर ही जी शिअर स्ट्रेंथ आहे या पर्टिक्युलर वॉटर कंटेंटला, इट इज व्हेरी निग्लिजिबल नेचर. ही निग्लिजिबल आहे. समजतंय? सो लिक्विड स्टेज मध्ये आपण बघतो, लिक्विड स्टेज मध्ये जी सॉइल आहे, ठीक आहे, लिक्विड स्टेज मध्ये जी सॉइल आहे त्याजवळ निग्लिजिबल शिअर स्ट्रेंथ असेल आणि ती निग्लिजिबल शिअर स्ट्रेंथ किती असते? 2.7 किलोटन पर मीटर स्क्वेअर. समजतंय? लिहा. बघा मी काय म्हणतोय, बघा पहिला ही लिहा. ऑल सॉइल्स, बघा काय म्हणतोय, ऑल सॉइल्स ॲट लिक्विड लिमिट. कुठलीही सॉइल लिक्विड लिमिटला काय करेल? लिक्विड लिमिट
possess same negligible shear strength of काय 2.7 kilonewton per meter square 2.7 kilonewton per meter square. ठीक आहे, बघा आता वाचा स्टेटमेंट काय. ऑल सॉइल्स ॲट लिक्विड लिमिट. ठीक आहे, लिक्विड लिमिट मध्ये कुठली पण सॉइल असू दे त्याच्याजवळ स्ट्रेंथ शियर स्ट्रेंथ ती काय असेल निग्लिजिबल असेल विच इज इक्वल टू 2.7 किलोटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, ओके. नेक्स्ट पॉईंट लिहा. बघा याच्यामध्ये आपण टाइप ऑफ सॉइल एक टेबल आहे लिहा. टाइप ऑफ सॉइल आणि या बाजूला लिहा लिक्विड लिमिट पर्सेंटेज मध्ये. ठीक आहे, असा लिक्विड लिमिट असा वॉटर कंटेंट की ज्या वॉटर कंटेंटला हा लिक्विडगत फ्लो करेल. ठीक आहे, ओके. तर बघा मला सांगा पहिला ग्रॅव्हेल असेल किंवा सँड असेल. सँड आणि ग्रॅव्हेल हे नॉन प्लास्टिक इन नेचर आहे. ठीक आहे, सो महत्वाचं आहे ते लिहा. सँड आणि ग्रॅव्हेल प्लास्टिकत बिहेव नाही करणार आहेत. नॉन प्लास्टिक हा जो आहे तो नॉन प्लास्टिक सॉइल असं म्हणा पाहिजे. तर पुढं नॉन प्लास्टिक सॉइल. ठीक आहे, सो ग्रॅव्हेल आणि सँड बद्दल आपण काहीच बोलत नाही, लक्षात घ्यायचं. बघा सिल्ट जो आहे सिल्टचा लिक्विड लिमिट हा 30 to 40% असतो. 30 to 40%. याचा अर्थ ज्यावेळी लिक्विड लिमिट 30 to 40% असेल त्या पर्टिक्युलर केसमध्ये जो सिल्ट आहे तो लिक्विडगत फ्लो करायला लागेल. त्यानंतर क्ले मध्ये ॲल्युव्हियल. आता हे ॲल्युव्हियल वगैरे ब्लॅक कॉटन सगळं माहिती आहे तुम्हाला. क्ले मध्ये ब्लॅक कॉटन लिहा. ब्लॅक कॉटन आणि क्ले मध्ये जो आहे तो आहे बेंटोनाइट. 3 बघतोय आपण. ठीक आहे, ॲल्युव्हियल, ब्लॅक कॉटन आणि बेंटोनाइट. बघा यांचं जर लिक्विड लिमिट तुम्ही बघाल इथे. ठीक आहे, लिक्विड लिमिट बघाल तर इथं आहे 40 ते 150%. ठीक आहे, याच्यामध्ये तो लिक्विड म्हणजेच काय फ्लो करायला लागेल. लक्षात घ्या इथं जो आहे तो 400 ते 500%. म्हणजे बघा लिक्विड लिमिट किती आहे. पाणी ओतत राहा. समजा क्ले आहे, ब्लॅक कॉटन आहे, तुम्हाला 400 ते 500% लिक्विड लिमिटला तो काय बनेल तर एक प्रकारे फ्लो करायला स्टार्ट करेल. इथं जो आहे तो हा बेंटोनाइट जो आहे तो 400 ते 800% वॉटर कंटेंट. 400 ते 800% वॉटर कंटेंटला. ठीक आहे, हा टेबल तसं इम्पॉर्टंट नाही आहे. ठीक आहे, पण तुम्हाला इन जनरल या गोष्टी माहीत पाहिजेत, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. तर लिक्विड लिमिट काय आहे. लिक्विड लिमिट हा असा वॉटर कंटेंट आहे की ज्या वॉटर कंटेंटला सॉइल जो आहे तो फ्लो करायला लागेल. लक्षात घ्या लिक्विड बरोबर आहे. ओके, सो लिहा नोट लिहा खाली. नोट बघ काय पहिला आपण लिक्विड लिमिट बघतोय. लिक्विड लिमिट मध्ये आपण 2 डेफिनेशन्स लिहिल्या. शियर स्ट्रेंथ जो आहे लिक्विड लिमिटच्या केसमध्ये सॉइल लिक्विड लिमिटमध्ये असेल तर त्या केसमध्ये 2.7 निग्लिजिबल शियर स्ट्रेंथ असते. दुसरा पॉईंट. त्यानंतर टेबल आहे. नेक्स्ट पॉईंट नोट. बघा नोटमध्ये लक्ष द्या. नोट काय बघा इट इज बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन. ठीक आहे, बघा प्रॅक्टिकली असं पाहण्यात आलंय की ज्या सॉइलचा लिक्विड लिमिट जास्त असतो. बघा मी काय म्हणतोय, प्रॅक्टिकली असं पाहण्यात आलेलं आहे की ज्या सॉइलचा लिक्विड लिमिट जास्त असतो त्या सॉइलची कॉम्प्रेसिबिलिटी जास्त असते. कॉम्प्रेसिबिलिटी याचा अर्थ सेटलमेंट. ज्या सॉइलचा लिक्विड लिमिट जास्त आहे, लिक्विड लिमिट याचा अर्थ सॉइलमध्ये पाणी ओतले तुम्ही. आता जर तुम्ही त्याच्यावरती जर समजा कॉम्पॅक्शन करायला लागला तर त्याची सेटलमेंट पण जास्त होईल. त्याच्यावरती लोड लावला तर सेटलमेंट काय होईल, जास्त होईल. लक्षात घ्या. सो ज्या सॉइलची लिक्विड लिमिट जास्त असते त्या सॉइलची सेटलमेंट, त्या सॉइलमध्ये सेटलमेंट जास्त होते किंवा त्या सॉइलची कॉम्प्रेसिबिलिटी काय असते, जास्त असते. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. लिहा नोटमध्ये लिहा. सॉइल हॅव्हिंग इट इज बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन. प्रॅक्टिकली असं सांगण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, की सॉइल हॅव्हिंग हायर व्हॅल्यू ऑफ लिक्विड लिमिट. Soil having higher value of liquid limit possess high compressibility. Compressibility म्हणजे सेटलमेंट. ठीक आहे, सेटलमेंट याचा अर्थ व्हॉल्यूम चेंज जो आहे तुम्हाला जास्त बघायला मिळेल.
अरे वानो बरोबरच आहे ऑब्विसली. बघा ना, वॉटर कंटेंट जितका वाढवत जाल, आता मला सांगा जर लोड अप्लाय केला तर वॉटरचे एक्सपल्शन व्हायला लागेल, व्हॉल्यूम जे आहे ते चेंज जो आहे सॉइलमध्ये जास्त बघायला मिळेल तुम्हाला. सेटलमेंट जास्त होते याचा अर्थ व्हॉल्यूम चेंज जो आहे सॉइलमध्ये जास्त बघायला मिळतो. लक्षात घ्या, सिंपल. लिहा पाहिजे, लिहा ब्रॅकेटमध्ये हाय कॉम्प्रेसिबिलिटी याचा अर्थ हाय सेटलमेंट. ठीक आहे, तर ब्रॅकेटमध्ये सेटलमेंट पण लिहा आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहा की व्हॉल्यूम चेंज इन दीज सॉइल्स इज मोर. व्हॉल्यूम चेंज जो आहे अशा सॉइलमध्ये काय मिळेल तुम्हाला, जास्त बघायला मिळेल. लक्षात घ्या. ठीक आहे, जास्त बघायला मिळेल. ओके, नेक्स्ट. ठीक आहे, बघा आता लक्षात. आता हा जो लिक्विड लिमिट आहे, ठीक आहे, लिक्विड लिमिट आहे तो आपल्याला काय करावं लागेल, फाइंड आउट. आपण जे आता व्हॅल्यूज लिहिल्या या आल्या कशा आहे तर आपल्याला माहित पाहिजे. लक्षात घ्या, बरोबर आहे. सो याच्यासाठी काही आपल्याला काय करावं लागतं तर टेस्ट करावे लागते. लक्षात घ्या, टेस्ट करून लिक्विड लिमिट हा फाइंड आउट करायचा असतो. आणि हा जो टेस्ट आहे याच्यावरती नंबर ऑफ क्वेश्चन्स बनतात, नंबर ऑफ क्वेश्चन्स. ठीक आहे, आणि इथून पुढचा जेवढे पण मी कन्सेप्ट शिकवेन ऑलमोस्ट 1-2 तास, तो फक्त याच पॉईंट वरती इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, सो हेडिंग द्या डिटर्मिनेशन ऑफ लिक्विड लिमिट. डिटर्मिनेशन ऑफ लिक्विड लिमिट. बघा टोटल 3 मेथड आहेत त्याच्या. ठीक आहे, पण आपल्यासाठी एकच इम्पॉर्टंट आहे. पण नावं सगळी लिहून घ्या. फर्स्ट आहे कॅसाग्रँडे apparatus आहे. सेकंड वन इज वन पॉइंट मेथड. आणि थर्ड जो आहे दॅट इज कोन पेनिट्रोमीटर मेथड. आपण जो आहे तो एकच बघतो याच्यामध्ये, एकच महत्वाचा आहे आपल्यासाठी. ठीक आहे, ह्या आपल्या तसं सिलेबस मध्येच नाहीये. ठीक आहे, इट इज नॉट इम्पॉर्टंट. हा जो आहे नॉट इम्पॉर्टंट. ठीक आहे, हा जो आहे कॅसाग्रँडे apparatus, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तो आपल्याला डिस्कस करायचा आहे. हेडिंग द्या कॅसाग्रँडे apparatus. हेडिंग द्या कॅसाग्रँडे apparatus. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट पहिला एक पॉइंट लिहू आपण. स्टार्ट करूया आपण. फर्स्ट पॉइंट लिक्विड लिमिट फाइंड आउट करायचं आपल्याला. लिक्विड लिमिट may also be defined as liquid limit may also be defined as minimum water content at which liquid limit may also be defined as minimum water content at which a part of soil cut by a tool of standard dimension comma flows together by a distance of half inch, that is 12 mm under the impact of 25 number of blows where height of fall in each blow is adjusted to 1 centimeter. Adjusted to 1 centimeter.
नेक्स्ट म्हणल्या कॅसाग्रँडे टूल or ASTM tool can be used for cutting the groove. ब्रॅकेट मध्ये लिहू शकता जनरली ASTM tool is preferred. जनरली ASTM tool is preferred. जे टूल्स असतात ते असे असतात असा टूल आहे, असा टूल असतो. दिस इज कॉल्ड कॅसाग्रँडे टूल. आणि एक असा असतो असा आहे. अशा पद्धतीने असतो. दिस इज कॉल्ड ASTM टूल. ASTM याचा अर्थ अमेरिकन सोसायटी ऑफ टूल्स अँड मशीन्स. अमेरिकन सोसायटी ऑफ टूल्स अँड मशीन्स. ठीक आहे. ASTM टूल हा असतो असा. ठीक आहे. ड्रॉ करायला मग टेस्ट आपण काय बघू, हे कॅसाग्रँडे ॲपॅरेटस काय बघू आपण. हे लिहिलं असेल तर डायग्राम ड्रॉ करा. कॅसाग्रँडे टूल किंवा ASTM अमेरिकन सोसायटी ऑफ टूल्स अँड मशीन्स. याची साईज जर बघाल तर एका चम्मच इतकी असते ऍक्च्युली. हा काय असा तलवार नाही आहे, लक्षात घ्याई. ठीक आहे. एक इतकाच असतो हा चम्मच. आपला मोठा जो थोडासा चम्मच असतो ना, तितकीच साईज असते याची. सो बघा आपण ड्रॉ करा, मी डिस्कस करतो इन जनरल. बघा आपण ज्यावेळी लिक्विड लिमिट फाइंड आउट, लिक्विड लिमिटचे आपण 3 डेफिनेशन्स पाहिल्या. पहिला आपण एक असा मिनिमम वॉटर कंटेंट की ज्या वॉटर कंटेंटला सॉइल जो आहे तो लिक्विड बरोबर फ्लो करेल. बरोबर आहे. सो मिनिमम वॉटर कंटेंट. त्यानंतर असा पाहिला आपण की ऑल द सॉइल्स ॲट लिक्विड लिमिट. बरोबर आहे. ऑल द सॉइल्स ॲट लिक्विड लिमिट जो आहे, ठीक आहे, हॅव सेम निग्लिजिबल शिअर स्ट्रेंथ ऑफ 2.7 किलोटन पर मीटर स्क्वेअर. बरोबर आहे. हे देखील डेफिनेशन आहे लिक्विड लिमिटची. आणि थर्ड डेफिनेशन जी आपण पाहिली इथे, थर्ड डेफिनेशन जी आहे ती का पाहिली आपण, ठीक आहे, ती इथं बघतोय आपण. ठीक आहे. ही डेफिनेशन जी आहे ती आपल्याला काय करायचं आहे, मी आता डेफिनेशन इन जनरल फक्त वाचतो. काय बघा, लिक्विड लिमिट मे बी डिफाइंड ॲज मिनिमम वॉटर कंटेंट ॲट विच पार्ट ऑफ सॉइल कट बाय अ टूल ऑफ स्टँडर्ड डायमेन्शन flows together by a distance of 12 mm under the impact of 25 number of blows where the height of fall in each blow is adjusted to 1 cm. असं काहीतरी म्हटलंय. याला पहिला आपण डिस्कस करू. ही थर्ड डेफिनेशन आहे, लक्षात घ्या लिक्विड लिमिटची. बघा काय असतं, बघा झालं असेल हे. हां झालं असेल तर बघा लक्षात काय बघा कन्सेप्ट बघा काय असतो की आपल्याला लिक्विड लिमिट फाइंड आउट करायचं आहे. आणि लिक्विड लिमिट फाइंड आउट करण्यासाठी आपण डेफिनेशनला फॉलो करायचं असतं. ठीक आहे. बघा काय, एक कप असतो असा कप. मी छोटेच ड्रॉ करतो याला. हा एक असा कप आहे, बाउल असतो ऍक्च्युली हा कप म्हणण्यापेक्षा. ठीक आहे. हा असा एक कप आहे. ठीक आहे. थोडासा असा इन्क्लाइंड असतो. ठीक आहे. याच्या खाली जे आहे अशी रबरची एक प्लेट असते अशी. हा जो आहे याच्या खाली जे आहे अशी रबर बेस प्लेट आहे. दिस इज द रबर बेस प्लेट. हा रबर बेस प्लेट आहे. याच्यावरती कप आहे. ठीक आहे. आणि याच्यावरती जे आहे असं एक हँडल असतं. याच्यावरती जे आहे असं एक हँडल या पद्धतीने आहे. असं दिस वन असं काहीतरी हँडल आहे असं. हा या पद्धतीने असं एक हँडल असते, लक्षात घ्या. ठीक आहे. एक कप असतो. हा जो आहे हा कप आहे.
हा कप आहे, खाली रबर बेस प्लेट आहे, ठीक आहे. याला रबर बेस प्लेट बेसवरती ठेवतो. याच्यावरती एक हँडल आहे. ज्यावेळी आपण हे हँडल रोटेट कराल, ज्यावेळी हँडल हे रोटेट करू, त्यावेळी कप इज रेज बाय 1 सेंटीमीटर. कप हा 1 सेंटीमीटर वरती रेज होतो आणि परत फॉल. अशी मेकॅनिझम आहे, सिंपल मेकॅनिझम आहे. कप आहे, रबर बेस आहे, हँडल आहे. हँडल जसं रोटेट कराल तसं कप हा 1 सेंटीमीटर वरती उचलला जातो, ठीक आहे, आणि तो परत फॉल होतो त्या रबर बेसवरती, ठीक आहे. रबर बेसवरती परत फॉल होतो. सो अशी सिंपल काय आहे इथं मेकॅनिझम असते, लक्षात घ्या, ठीक आहे. आता काय करतो आपण की टेस्ट स्टार्ट करायच्या अगोदर, बघा, टेस्ट स्टार्ट करायच्या अगोदर ज्या पण सॉइलचा लिक्विड लिमिट फाइंड आउट करायचा आहे, ज्या पण सॉइलचा लिक्विड लिमिट फाइंड आउट करायचा आहे, समजा ही सॉइल आहे, ही सॉइल आहे, या सॉइलमध्ये काय करा, वॉटर ऍड करा, ठीक आहे. वॉटर ऍड करावं लागतं. समजा वॉटर कंटेंट आहे W1, सो मिक्स बनेल काहीतरी, सो आहे W1 मिक्स करा, ठीक आहे. मिक्स केलं आपण. मिक्स केल्यानंतर काय करतो, याला आपण या कपमध्ये फिल करतो. काय करतो आपण, आपल्याला वॉटर कंटेंट माहित नाही, तोच फाइंड आउट करायचा. असा वॉटर कंटेंट फाइंड आउट करायचा की ज्या वॉटर कंटेंटला सॉइल हा लिक्विडगत बिहेव करेल. समजतंय? मग मला सांगा, सॉइल आहे, त्या सॉइलमध्ये काय केलं मी, ऍड केलं वॉटर, ऍड या सॉइलमध्ये काय करा, वॉटर कंटेंट समजा W1 ऍड केला, ठीक आहे. W1 ऍड केला. काय करा, मिक्स करा. सॉइलमध्ये वॉटर आहे, मिक्स केला आपण, ठीक आहे. मिक्स करून असा कप आहे. आता कप मी 2 डायमेन्शनल दाखवतो, ठीक आहे. 2 डायमेन्शनल दाखवतो इथे कप जो आहे तो, ठीक आहे. असा हा कप आहे. हा जो कप आहे, या कपमध्ये काय करतो आपण, या कपमध्ये आपण त्याला काय करतो, फिल करतो असं, ठीक आहे. समजा हा जो सॉइल आहे, या सॉइलला मी काय केलं इथं, फिल केलं. आता इथं समजते 2 डायमेन्शनमध्ये असं दिसेल बाळांनो, बरोबर आहे. ओके, फिल केलं. मग इथे काय करा, फिल केल्यानंतर 2 टूल आहेत, एक ASTM आहे, कॅसाग्रांडे आहे, ठीक आहे. खूप छोटा असतो मी म्हटलं, ठीक आहे. जनरली चम्मचच्या साईज इतका असतो, ठीक आहे, किंवा आपली जो पेन आहे, पेनच्या साईज इतका असतो, लक्षात घ्या. तो टूल घ्यायचा, असा हा टूल आहे. त्या टूल, हा जर कप असेल, कपमध्ये अशी सॉइल असेल, ठीक आहे, हा टूल घ्या. या टूलला काय करतो, सॉइलच्या टॉपला काय करतो, टच करतो आपण, ठीक आहे. टूल घ्या, वरती ठेवा, ठीक आहे. आणि हा टूलचा बॉटम जो आहे तो जस्ट या सॉइलला काय झाला पाहिजे, टच झाला पाहिजे, ठीक आहे. टच झाला पाहिजे, ठीक आहे. आणि काय करा, त्याला ओढा, असं ओढतो आपण. काय करायचंय, असं काय जे आहे असं ओढायचं आपल्याला. त्याला ओढल्यामुळे काय होईल मला सांगा, सॉइल सेपरेट होईल, अशी एक ग्रुप बनेल, लक्षात घ्या. सॉइल सेपरेट होईल, याचा अर्थ असा बनेल तो, ऍक्च्युअली याचा अर्थ तो असा बनेल, दिस वन. एकच मिनिट. असा होता हा, ठीक आहे. हा असा होता ऍक्च्युअली. पण आता काय होईल की या सॉइल वरती हे टूल ठेवा आणि काय करा, सिम्पली असं ओढायचं आहे. आता ओढल्यानंतर होईल काय की, ओढल्यानंतर या सॉइलचे 2 तुकडे होतील ऍक्च्युअली. म्हणजे हा असा होईल, असा दिस वन, हा असा होईल, कट होईल, लक्षात घ्या, असा, ठीक आहे. दिस वन, हा सॉइल आहे. सो हा जो आहे, हा काय आहे, असा सॉइल आहे, ठीक आहे. 2 तुकडे होतील, लक्षात घ्या. सॉइल विल बी सेपरेटेड इंटू 2 पार्ट्स. सॉइल इज सेपरेटेड इंटू 2 पार्ट. 2 पार्ट मध्ये काय होईल, सेपरेट होईल. आता सेपरेट झाल्यानंतर काय करतो, आता मग इथं येतो आपण, ठीक आहे. सेपरेट झाल्यानंतर काय करा, आता हँडल रोटेट करा. हँडल रोटेट केलं, कप रेज होईल. कप रेज किती होईल, 1 सेंटीमीटर, आणि परत फॉल करा. ज्यावेळी तो फॉल करेल, बघा, ज्यावेळी तो फॉल करेल, कपला एनर्जी मिळेल. कपला एनर्जी MgH, अरे बाळांनो हाईट आहे ना, सो MgH ती एनर्जी मिळेल, लक्षात घ्या. सो या एनर्जी याला जर मिळाली तर या एनर्जीमुळे, ठीक आहे, हा जो कट झालेला ग्रूव आहे, जी सॉइल जे 2 पार्ट झाले ते क्लोज यायला लागतील, लक्षात घ्या. अरे बाळांनो आठवते का, थोडंसं इमेजिन होते काय. सो काय करा की 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं. आता काय करा, हँडल रोटेट करा, 1 सेंटीमीटर रेज होईल, फॉल करा. फॉल केल्यानंतर कपला एनर्जी मिळेल. याचा अर्थ जो सॉइल मध्ये जे 2 पार्ट आहे ते क्लोज व्हायला स्टार्ट होते, लक्षात घ्या, बॉटमला, ठीक आहे. परत काय करा, रेज करा, फॉल करा, रेज करा, फॉल करा. नंबर ऑफ ब्लोज द्या, इतके नंबर ऑफ ब्लोज द्या, सच दॅट एका मोमेंटला सॉइल विल फ्लो हाफ इंच. सॉइल विल फ्लोचा अर्थ काय बघा, सॉइल विल फ्लो याचा अर्थ असा आहे बाळांनो, याचा अर्थ असा आहे की ही जर अशी कप असेल, हा जर समजा हा कप आहे, या कप मध्ये जर सॉइल फ्लो करते, याचा अर्थ
याचा अर्थ मला सांगा इथपर्यंत होता ना रे हा, आता हा काय करायला लागेल, हा फ्लो करायला लागेल असा, ऍक्च्युली असा येईल दिस वन, हा हळूहळू फ्लो करायला लागेल, लक्षात घ्या असं दिस वन. आणि इथं जर मी असं दाखवलं, ठीक आहे, 3D मध्ये जर मी काढून दाखवलं तर हे असं आहे ना, ऍक्च्युली हा कप आहे ना असा, बरोबर आहे, हा कप आहे, ठीक आहे. तर फ्लो करते याचा अर्थ बघा, ज्यावेळी अशी फ्लो करायला लागेल त्यावेळी हे जे डिस्टन्स आहे बघा, हे डिस्टन्स बघा, कारण बऱ्याच जणांना समजत नाही हे काय आहे, ठीक आहे. हा फ्लो करतोय, हा दिस वन, हे जे डिस्टन्स आहे हे 12 mm इतकं पाहिजे ऍक्च्युली. जसा हँडल रेज बघा, हँडल जसं रोटेट कराल तसं कप रेज करेल, फॉल करेल, एनर्जी मिळत जाईल, सो इम्पॅक्ट मिळत जाईल, लक्षात घ्या. या एनर्जीमुळे जे सॉइलचे 2 तुकडे केले होते ते मला सांगा जवळ यायला लागतील ऍक्च्युली. सो इतके नंबर ऑफ ब्लोज द्या सच दॅट एका मोमेंटला सॉइल जी आहे ती 12 mm काय करेल, फ्लो करेल खाली परत, ठीक आहे. मग जो वॉटर कंटेंट आहे तो काय करा, नोट करा, तो W1 आणि नंबर ऑफ ब्लोज काय असतील, N1 असतील. क्लिअर, डाऊट आहे का याच्यामध्ये, ठीक आहे. सो वॉटर कंटेंट W1 होता, नंबर ऑफ ब्लोज मिळाले N1, ठीक आहे. सो मला सांगा आपण काय केलं, इथे लिक्विड म्हणण्यापेक्षा जो सॉइल आहे त्याला फ्लो करण्यासाठी काय दिलं, तर एक प्रकारे नंबर ऑफ ब्लोज दिले, लक्षात घ्या, एनर्जी दिली आणि चेक केलं किती एनर्जीला, म्हणजे किती नंबर ऑफ ब्लोजला काय होईल, तो 12 mm फ्लो करेल, त्याचा वॉटर कंटेंट तुम्ही काय करा, नोट करा. सगळी टेस्ट समजले का. बघा सॉइल घ्या, पहिला सेटअप आहे, काय करा, सॉइल घ्या, वॉटर कंटेंट समजा W1 ऍड केला मी, सॉइल बनली त्याची, ठीक आहे. आपल्याला तर फाइंड आउट काय करायचं आहे पुढे बघू आपण, पहिला टेस्ट बघा, ठीक आहे. हा मग काय केलं आपण, मिक्स केलं, सॉइल फिल केली, तो काय केला, आपला ASTM टूल घेतला, ठीक आहे. काय केलं, पेन एवढा टूल आहे, काय करा, सिम्पली त्याला काय करा, सॉइलचे 2 पार्ट मध्ये टॉपला ठेवा, हा बॉटम जो आहे तो सॉइलच्या टॉपला असेल आणि काय सिम्पली ओढतो आपण. टेस्ट आठवत असेल तुम्हाला, काय होईल, सॉइलचे 2 तुकडे होतील, लक्षात घ्या. आता काय करा, हँडल फिरवा, वरती जाईल, इम्पॅक्ट, वरती इम्पॅक्ट, 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 इतके नंबर ऑफ ब्लोज द्या सच दॅट सॉइल जे आहे ती 12 mm काय करेल, फ्लो करेल, ठीक आहे. सो वॉटर कंटेंट आणि त्याच्या रिस्पेक्ट टू नंबर ऑफ ब्लोज द्या, नंबर ऑफ ब्लोज जे आहे ते काय करा, नोट करा. आता काय करा, सेकंड मध्ये वॉटर सॉइल सेम सॉइल मध्ये वॉटर कंटेंट W2 असेल, याच्या विथ रिस्पेक्ट टू काय करा, सेम प्रोसेस रिपीट करा आणि किती नंबर ऑफ ब्लोज असतील, N2 नंबर ऑफ ब्लोज असतील काहीतरी. सेम समजा वॉटर कंटेंट, सेम सॉइल मध्ये वॉटर कंटेंट अजून ऍड करा, ठीक आहे. W3 च्या करस्पॉन्डिंग N3 मिळेल, W4 च्या करस्पॉन्डिंग N4 मिळेल, असे काय होईल, वॉटर कंटेंट वर्सेस नंबर ऑफ ब्लोज मला मिळत जातील, लक्षात घ्या. यानंतर आपण एक कर्व ड्रॉ करतो, प्रोसेस समजले. यानंतर काय करा, एक कर्व ड्रॉ करा. जो कर्व ड्रॉ केला जातो वॉटर कंटेंट वर्सेस नंबर ऑफ ब्लोज, लॉग स्केल वरती ड्रॉ करतो आपण त्याला, बघू काय आहे ते, ठीक आहे. आणि यामध्ये चेक काय करायचं आहे बघा, आता मग डेफिनेशन फॉलो करायची, वॉटर कंटेंट वर्सेस नंबर ऑफ ब्लोज हा कर्व ड्रॉ करा आणि चेक करा लिक्विड लिमिट. आता लिक्विड लिमिट काय, लिक्विड लिमिट इज दॅट वॉटर कंटेंट, बघा मी काय म्हणतोय, एक असा वॉटर कंटेंट की ज्या वॉटर कंटेंटला, बघा मी काय म्हणतोय, लिक्विड लिमिट हा एक असा वॉटर कंटेंट आहे की ज्यामध्ये सॉइल जो आहे इट विल फ्लो बाय अ डिस्टन्स ऑफ 12 mm इन 25 नंबर ऑफ ब्लोज. काय म्हणतोय की 25 नंबर ऑफ ब्लोज मध्ये 12 mm सॉइल फ्लो होईल असा वॉटर कंटेंट शोधा. असा वॉटर कंटेंट की ज्या वॉटर कंटेंटला जो सॉइल आहे तो 12 mm फ्लो करेल इन 25 नंबर ऑफ ब्लोज. याचा अर्थ इंटरपोलेशन करावं लागतं आपल्याला, इंटरपोलेशन करून जो आहे तो आपल्याला फाइंड आउट करावा लागतो. समजते काय म्हणतोय, अरे बानो समजते काय आहे, ठीक आहे. सो 25 नंबर ऑफ ब्लोज ला, ठीक आहे, 25 नंबर ऑफ ब्लोज मध्ये सॉइल 12 mm फ्लो करेल असा वॉटर कंटेंट आपल्याला शोधावा लागतो. सो त्याच्यासाठी इंटरपोलेशन करावं लागतं. आता मला सांगा W1 च्या या वॉटर कंटेंटच्या करस्पॉन्डिंग समजा 40 नंबर ऑफ ब्लोज लागले, वॉटर कंटेंट वाढवला मी, समजा 30 ब्लोज लागले, 20 लागले, 10 लागले, कुठेतरी 25 येईल ना, इंटरपोलेशन काढावं लागतं, ते लक्षात द्या. आता तुम्ही मला सर 25 नंबर ऑफ ब्लोज का घेतात, मग डेफिनेशन मध्ये लिहिले म्हणून घ्यायचं असं म्हटलं तर थोडंसं रॉंग होईल, लक्षात घ्या. याचं पण रिझन आहे, लक्षात घ्या. 25 नंबर ऑफ ब्लोज का घेतात, कारण मला सांगा बघा, एक तर मला सांगा आपण डेफिनेशन पाहिली, ऑल सॉइल्स ऍट अ लिक्विड लिमिट हॅव शिअर स्ट्रेंथ 2.7 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता ज्यावेळी तो कप तुम्ही या रबर वरती इम्पॅक्ट कराल, 1 सेंटीमीटरचा रेज करून फॉल कराल, तेव्हा काहीतरी एनर्जी ट्रान्सफर होणार आहे, लक्षात घ्या, त्या कप मध्ये, बरोबर आहे. आता बघा कन्सेप्ट काय, आता 25 नंबर ऑफ ब्लोज मध्ये जी एनर्जी ट्रान्सफर होते बघा, जेव्हा सॉइल हा 12 mm डिस्टन्स ट्रॅव्हल करेल, ठीक आहे. बघा काय म्हणतोय मी, जेव्हा काय म्हणतोय मी,
25 नंबर ऑफ ब्लोज मध्ये, बरोबर आहे. जेव्हा कप तुम्ही रेज कराल 1 सेंटीमीटरने, ठीक आहे, ते आणि फॉल कराल त्यावेळी एनर्जी ट्रान्सफर होणार. 25 नंबर ऑफ ब्लोज मध्ये जी एनर्जी ट्रान्सफर होते, ठीक आहे, एनर्जी ट्रान्सफर होते आणि तेव्हा तो 12 mm डिस्टन्स ट्रॅव्हल करेल, त्यावेळी सॉइल मध्ये शिअर स्ट्रेंथ ही 2.7 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर इतकी असते. समजतंय? मला सांगा, एकतर सगळ्या सॉइलच्या मला सांगा लिक्विड लिमिटला शिअर स्ट्रेंथ 2.7 असते. आता याला मी कम्पेअर करतोय की ज्यावेळी तुम्ही 25 नंबर ऑफ ब्लोज द्याल आणि ज्यावेळी सॉइल 12 mm मूव्ह करेल त्यावेळी सॉइल जवळ शिअर स्ट्रेंथ ही 2.7 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअरच्या बरोबर असते. याचा अर्थ इथे आपल्याला परत एनर्जी काढायची गरज नाही. लक्षात घ्या, कॅसाग्रांडीने ती काढून ठेवले, ठीक आहे. कॅसाग्रांडीनुसार 25 नंबर ऑफ ब्लोज मध्ये जी एनर्जी ट्रान्सफर होते ती 2.7 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअरच्या शिअर स्ट्रेंथ बरोबर असते. सिंपल. म्हणून त्यांनी काय केले, 25 नंबर ऑफ ब्लोज घेतले. लक्षात घ्या. अरे बाळांनो, समजतंय? सो टेस्ट समजली आहे पहिल्यांदा, ठीक आहे. टेस्ट पूर्ण आपण काय करतो हे समजलंय, ठीक आहे. सो काय करा, इन जनरल हे तुम्हाला ड्रॉ करायचं असेल तर करून घेऊ शकता. त्यानंतर आपण लिहायला स्टार्ट करू. मग त्यानंतर आपण लिहायला स्टार्ट करूया. झालंय हे लिहून? ओके, ठीक आहे. लिहा. फर्स्ट पॉईंट लिहा. फर्स्ट पॉईंट, कॅसाग्रांडी ॲपॅरेटस मध्ये तुम्ही थोडंसं डेफिनेशन लिहिले, त्याच्याकडे लिहा. इन ऑर्डर टू फाइंड liquid limit, number of blows required by the soil, to flow a distance of 12 mm, corresponding to काय, particular water content, corresponding to particular water content is noted. त्याला नोट करायचं आपल्याला, ठीक आहे. इन ऑर्डर टू फाइंड लिक्विड लिमिट, नंबर ऑफ ब्लोज रिक्वायर्ड बाय द सॉइल टू फ्लो डिस्टन्स ऑफ 12 mm, ठीक आहे. करस्पॉन्डिंग वॉटर कंटेंट नोट करायचं, ठीक आहे. द टेस्ट इज रिपीटेड, for same soil sample किंवा same soil at different water content and corresponding number of blows are noted. करस्पॉन्डिंग नंबर ऑफ ब्लोज काय करायचे आहेत, नोट करायचे आहेत. लक्षात घ्या, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट लिहा. द टेस्ट रिझल्ट आर रिप्रेझेंटेड, कशाच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचे आहे, कर्वच्या. इन द फॉर्म ऑफ कर्व, कॉल्ड, त्या कर्वला एक नाव दिलं, इट इज कॉल्ड ॲज फ्लो कर्व. फ्रॉम विच, सो फ्लो कर्व ड्रॉ करा आणि त्याच्यावरून फ्रॉम विच वॉटर कंटेंट corresponding to 25 number of blows is interpolated and called liquid limit. बघा, याचा अर्थ काय, लिहून झालंय? हे लिहून झाले का? हा, जर लिहून झालं असेल तर बघा, करतो काय आपण, करायचंय का आपल्याला कर्व ड्रॉ करायचा आहे. सो कर्व मध्ये एक्स ऍक्सिसला आहे नंबर ऑफ ब्लोज, लॉग मध्ये आहे लॉग ऑफ n
लॉग ऑफ एन, एन फॉर नंबर ऑफ ब्लोज, आणि एक्स ॲक्सिसचा जो आहे दॅट इज वॉटर कंटेंट, बरोबर आहे. आता मला सांगा आपण काय म्हटलं, W1 च्या करस्पॉन्डिंग N1 आला, W2 च्या करस्पॉन्डिंग N2 आला. अरे बा हो का नाही. हा मला सांगा W1 च्या करस्पॉन्डिंग समजा काहीतरी N1 आला. अरे बा मी असं का लिहितोय, N1 चा डिस्टन्स कमी आहे, W1 चा डिस्टन्स जास्त आहे. कारण का मला सांगा, मी जर जास्त वॉटर कंटेंट ऍड केला याचा अर्थ सेम सॉइल मध्ये जर समजा वॉटर कंटेंट जास्त असेल याचा अर्थ नंबर ऑफ ब्लोज कमी लागतील 12 mm डिस्टन्स कव्हर करण्यासाठी. 12 mm फ्लो करण्यासाठी मला सांगा वॉटर कंटेंट वाढला याचा अर्थ पातळ झाला ना सॉइल. मला सांगा ब्लो दिला की 12 mm लवकर येईल, लक्षात घ्या. याचा अर्थ वॉटर कंटेंट जितका जास्त तितके नंबर ऑफ ब्लोज कमी लागतील, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळं हा जो आहे W1 च्या करस्पॉन्डिंग N1 मिळाला तुम्हाला काहीतरी, बरोबर आहे. त्यानंतर मला सांगा त्यानंतर अजून W2 असेल, कुठेतरी W2 असेल. सो W2 च्या करस्पॉन्डिंग कुठेतरी काय असेल तुम्हाला मिळेल, कुठेतरी मिळेल काय N2, हा कुठेतरी मिळेल काय N2. अरे बानो हो का नाही. ठीक आहे. सेम W3 च्या करस्पॉन्डिंग कुठेतरी काय मिळेल मला सांगा. ही डायग्राम जी आहे मात्र कशी येणार आहे, स्ट्रेट लाईन. का लॉग स्केल मध्ये ड्रॉ करतो याला. ठीक आहे. सो पहिला कर्व ड्रॉ करायला पाहिजे. ओके ठीक आहे, असू दे. हां व्हेरी गुड, आला. हां बरोबर आहे. नाही ठीक आहे. हां मला सांगा W2 च्या करस्पॉन्डिंग जो आहे, W2 च्या करस्पॉन्डिंग जो आहे तो मात्र किती मिळेल इथं, N2 काहीतरी मिळेल. W3 च्या करस्पॉन्डिंग कुठे मिळेल इथं, N3 मिळेल काहीतरी. अरे बा हो का नाही. ठीक आहे. ओके. मला सांगा इथं लिक्विड लिमिट आहे, इकडे वॉटर कंटेंट आहे. मला सांगा आपल्याला काय करायचं, N1 N2 N3 लॉग मध्ये लिहायचं. याचा अर्थ हा लॉग ऑफ N1 लॉग ऑफ N2 आहे बाळांनो. लॉग ऑफ N1 लॉग ऑफ N2 लॉग ऑफ काय असेल N3. ठीक आहे. लॉगच्या स्केल मध्ये करायचं आहे. मला सांगा आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पाहिजे की 25 नंबर ऑफ ब्लोज मध्ये 12 mm फ्लो करेल. याचा अर्थ मला सांगा इथं कुठंतरी तुम्हाला लॉग ऑफ 25 मिळेल. अरे असेल का नाही, लॉग ऑफ 25 मिळेल. लॉग ऑफ 25 च्या करस्पॉन्डिंग वॉटर कंटेंट शोधायचा आहे. आणि हा जो वॉटर कंटेंट असतो म्हणजे 25 नंबर ऑफ ब्लोच्या करस्पॉन्डिंग जो वॉटर कंटेंट असेल त्यालाच काय म्हणतो आपण, लिक्विड लिमिट. आता समजतंय. सो N1 च्या करस्पॉन्डिंग W1, N2 च्या करस्पॉन्डिंग W2. ठीक आहे. जॉईन केल्यावर कर्व हा लिनियर मिळतो कारण लॉग स्केल मध्ये तुम्ही ड्रॉ केलेला आहे, बरोबर आहे. आता 25 नंबर ऑफ ब्लोच्या करस्पॉन्डिंग इंटरपोलेशन करावं लागेल ना. जो वॉटर कंटेंट मिळेल तो काय असेल, लिक्विड लिमिट असेल. समजते का काय म्हणतोय, कन्सेप्ट समजतोय. ओके. हा नेक्स्ट बघा मग ड्रॉ करून घ्यायला, ड्रॉ करा. आता डायग्राम वरून पण तुम्हाला समजता येते. ठीक आहे. डायग्राम जे आहे बघा, वॉटर कंटेंट जास्त असेल तर नंबर ऑफ ब्लोज कमी असतील. बघा याचा छोटासा कन्सेप्ट बघा, म्हणजे खूप डिटेलमध्ये अजून शिकवायचं झालं तर असं शिकवावं लागेल. बघा मी काय म्हणतोय इथं, बघा इथं लिहितोय मी. कर्व ड्रॉ केलाय तुम्ही, ड्रॉ करा. कर्व ड्रॉ केला असेल तर लक्ष द्या. बघा सेम सॉइल मध्ये आपण बघतोय वॉटर कंटेंट जर जास्त असेल तर नंबर ऑफ ब्लोज कमी लागते. लक्षात घ्या का, कारण 12 mm फ्लो करण्यासाठी काय होईल, नंबर ऑफ ब्लोज कमी लागतील. कमी नंबर ऑफ ब्लोज मध्ये 12 mm कव्हर होईल. लक्षात घ्या. याचा अर्थ मी असं लिहू शकतो बघा, वॉटर कंटेंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ ब्लोज. वॉटर कंटेंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ ब्लोज लागतील. लक्षात घ्या. याचा अर्थ वॉटर कंटेंट जास्त तर नंबर ऑफ ब्लोज काय असतील, कमी असतील. ठीक आहे. कर्ववरून तुम्हाला समजेल. ओके. बघा आता कन्सेप्ट काय बघा. मला सांगा जर सॉइलला नंबर ऑफ ब्लोज कमी लागत असतील, वॉटर कंटेंट जास्त बाळांनो म्हणजे नंबर ऑफ ब्लोज कमी ना रे, बरोबर आहे ना. वॉटर कंटेंट जास्त आहे. सॉइलला जर नंबर ऑफ ब्लोज कमी लागत असतील तर सॉइल मध्ये कमी एनर्जी ट्रान्सफर होईल. कमी एनर्जी मध्ये 12 mm फ्लो होईल. अरे बाळांनो हो का नाही. सॉइलला नंबर ऑफ ब्लोज जर कमी लागत असतील याचा अर्थ सॉइल मध्ये एनर्जी ट्रान्सफर कमी होईल. एनर्जी ट्रान्सफर कमी होतो याचा अर्थ शिअर स्ट्रेंथ पण कमी होईल. अरे लवकर फ्लो करेल ना तो, 12 mm लवकर फ्लो करतो याचा अर्थ शिअर स्ट्रेंथ पण कमी असेल. याचा अर्थ जर वॉटर कंटेंट जास्त असेल तर शिअर स्ट्रेंथ सॉइलची कमी असते बाळांनो. म्हणजे अजून जर कन्सेप्च्युअल अजून तुम्हाला पाहिजे असेल तर हे महत्वाचं आहे की जर वॉटर कंटेंट जास्त असेल तर शिअर स्ट्रेंथ कमी असेल. का, कारण जास्त वॉटर कंटेंटला
12 mm फ्लो करण्यासाठी म्हणजेच काय 12 mm तो लगेच फ्लो करेल ना रे. आता फ्लो होतो याचा अर्थ शियर रेजिस्टन्स कमी आहे, याचा अर्थ शियर स्ट्रेंथ कमी आहे. सो वॉटर कंटेंट इन्क्रीजेस, नंबर ऑफ ब्लोज डिक्रीजेस. बरोबर आहे, नंबर ऑफ ब्लोज डिक्रीजेस याचा अर्थ एनर्जी ट्रान्सफर कमी होणार. एनर्जी ट्रान्सफर कमी होते, एनर्जी ट्रान्सफर कमी होते याचा अर्थ शियर स्ट्रेंथ काय होऊन जाते, कमी होऊन जाते. याचा अर्थ मी असं म्हणू शकतो, जर वॉटर कंटेंट वाढतोय तर शियर स्ट्रेंथचा लॉस होतो. तर शियर स्ट्रेंथचा मराठीमध्ये लिहू आपण, आहे की नाही. शियर स्ट्रेंथचा काय होतोय, लॉस होतोय. लॉस म्हणजे वॉटर कंटेंट जसा जास्त वाढवत जाल तशी शियर स्ट्रेंथ कमी होतोय, याचा अर्थ वॉटर कंटेंट वाढतोय याचा अर्थ शियर स्ट्रेंथचा लॉस होतोय. ठीक आहे. सो हा जो लॉस ऑफ शियर स्ट्रेंथ आहे, हा लॉस ऑफ शियर स्ट्रेंथ आहे किंवा रेट ऑफ लॉस ऑफ शियर स्ट्रेंथ जो आहे, इट इज डिफाइंड बाय अ पॅरामीटर कॉल्ड फ्लो इंडेक्स. हा जो फ्लो कर्व आहे, मला सांगा याला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड, याला पेननी लिहा वेगळ्या. हा जो कर्व आहे याला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज फ्लो कर्व. ठीक आहे. आणि हा जो फ्लो कर्व आहे, हा या कर्वचा जो स्लोप आहे, इट इज कॉल्ड ॲज फ्लो इंडेक्स. ठीक आहे. आणि हा फ्लो इंडेक्स काय रिप्रेझेंट करतो, इट रिप्रेझेंट्स द रेट ऑफ, मला सांगा कर्वचा स्लोप याचा अर्थ रेट आहे, तो रेट ऑफ लॉस ऑफ शियर स्ट्रेंथ विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. याचा अर्थ जसं वॉटर कंटेंट इन्क्रीज करताय शियर स्ट्रेंथ मध्ये लॉस होतोय. सो शियर स्ट्रेंथ मध्ये लॉसचा रेट जो आहे, इट इज रिप्रेझेंटेड बाय फ्लो इंडेक्स. इट इज रिप्रेझेंटेड बाय फ्लो इंडेक्स. कॉन्सेप्ट समजतोय का बाळांनो. ठीक आहे. सो वॉटर कंटेंट इन्क्रीज होतोय याचा अर्थ शियर स्ट्रेंथ डिक्रीज होते, याचा अर्थ शियर स्ट्रेंथचा लॉस होतोय. सो रेट ऑफ लॉस ऑफ शियर स्ट्रेंथ विथ इन्क्रीज इन वॉटर कंटेंट इज नथिंग बट द फ्लो इंडेक्स. ठीक आहे. आणि फ्लो इंडेक्स हा काय असेल, स्लोप ऑफ दिस कर्व असेल, लक्षात घ्या. ठीक आहे. सो नोट लिहा पहिल्या याच्यामध्ये, नोट लिहा. समजतोय, लिहा नोट, नोट लिहा, नोट लिहा, नोट लिहा, नोट मध्ये लिहा. द स्लोप ऑफ flow curve, the slope of flow curve is termed as flow index. Slope of flow curve is termed as flow index, which represents the rate of loss of shear strength, rate of loss of shear strength, हाँ काय, with increase in water content, with increase in water content. मला सांगा जर स्लोप जर मी फाइंड आउट केला इथे, व्हॉट इज द स्लोप ऑफ फ्लो कर्व, स्लोप ऑफ फ्लो कर्व. हा मला सांगा या कर्वचा मी जर स्लोप फाइंड आउट केला तर काय लिहू शकतो मी, हा मला सांगा काय लिहू, W1 आणि W2 मध्ये लिहायचं असेल W1 मायनस W2 डिवायडेड बाय लॉग ऑफ N2 मायनस लॉग ऑफ N1. अरे बानो हो का नाही. ठीक आहे. W1 मायनस W2 डिवायडेड बाय काय असेल, W1 मायनस W2 डिवायडेड बाय W1 च्या करस्पॉन्डिंग लॉग ऑफ N1 आहे. सो लॉग ऑफ N1 मायनस लॉग ऑफ काय असेल तर N2. समजतंय. मला सांगा इथे N1 मोठा आहे का N2 मोठा आहे. ठीक आहे. मला सांगा N2 मोठा आहे. जर N2 मोठा असेल याचा अर्थ हे आन्सर मायनस येते ऍक्च्युली. ठीक आहे. कारण मला सांगा N1 हा कमी आहे N2 पेक्षा, सो आन्सर हे निगेटिव्ह येतं, त्यामुळे आपण मॉड मध्ये लिहितो. Therefore we can say slope of flow curve is equal to flow index म्हणतोय आपण याला. फ्लो इंडेक्स जो आहे इज इक्वल टू IF इज इक्वल टू मॉड ऑफ W1 मायनस W2 डिवायडेड बाय लॉग ऑफ, मला सांगा मी लॉग ऑफ काय लिहू शकतो आता, N1 मायनस N2 लिहू शकतो आता, लॉग ऑफ N1 मायनस लॉग ऑफ काय लिहू शकतो N2. ठीक आहे. सो वी कॅन से फ्लो इंडेक्स इज इक्वल टू W1 मायनस W2 डिवायडेड बाय लॉग ऑफ N1 मायनस लॉग ऑफ काय असेल N2. अरे बाबा समजते का. देअरफॉर जर मॉड नसेल फॉर एक्झाम्पल वी कॅन से देअरफॉर IF इज इक्वल टू काय लिहू शकतो, IF इज इक्वल टू W1 मायनस W2 डिवायडेड बाय, मला सांगा लॉग ऑफ, बघा ओरिजिनल लॉग ऑफ N1 मायनस लॉग ऑफ N2, याचा अर्थ
अरे बाळांनो, याचा अर्थ इथं जर मला मॉडमध्ये जर लिहायचं असेल तर मी असं लिहू शकतो लॉग ऑफ N2 अपॉन काय लिहू शकतो मी N1, लॉग ऑफ N1 अपॉन N2, बरोबर आहे ना. लॉग ऑफ मी असं लिहू शकतो N1 डिवाइड बाय काय असेल N2. ठीक आहे. सो IF जो आहे याला तुम्ही असंही लिहू शकता. सो दिस इज आवर फॉर्म्युला फ्लो इंडेक्स. ठीक आहे. फ्लो इंडेक्स इज इक्वल टू W1 मायनस W2 डिवाइड बाय लॉग ऑफ N1 अपॉन काय असेल तर N2. सो अशा पद्धतीने आपल्याला इथं लिहिता येईल, लक्षात घ्या. ठीक आहे. सो समजला. सो स्लोप ऑफ फ्लो कर्व जो आहे, स्लोप ऑफ फ्लो कर्व जो आहे, ठीक आहे, नोटमध्ये हा नोट नंबर 1 आहे. ऍक्च्युली नोट नंबर 1 इज फ्लो इंडेक्स बद्दल आपण बोलतो. सो दिस इज फ्लो इंडेक्स. ठीक आहे. स्लोप ऑफ फ्लो कर्व इज कॉल्ड फ्लो इंडेक्स. ठीक आहे, विच रिप्रेझेंट्स रेट ऑफ लॉस ऑफ शिअर स्ट्रेंथ विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. ठीक आहे, हा कॉन्सेप्ट समजला असेल.